पारंगत असणारे सर्व माझे गुरुजन सहाध्यायी सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम आज मी या ठिकाणी बोलण्यासाठी जी मला शक्ती मिळाली आहे किंवा जे काही उपस्थित आहे मी इथे हे फक्त आणि फक्त आमचे गुरुवर्य मगिरवाड सरांमुळेच. मी मूळचा 1-2 मिनिटं थोडीशी रूपरेषा सांगतो. मी मूळचा नाशिकचा कालिदास विद्यापीठात BA करत असताना वास्तुशास्त्र शिकावं असा एक विचार आला होता आणि ते कुठे शिकावं. तर विद्यापीठातच मला मगिरवाड सरांचा नंबर मिळाला. तुम्ही औरंगाबादला तुम्हाला जवळ आहे आणि डिप्लोमा इन वास्तुशास्त्र हा कोर्स इथे सुरू आहे. त्यावेळेस नाशिक औरंगाबाद 5 तासाचा रस्ता होता. मी आणि आमचे मित्र अनिल चांदवडकर सर आम्ही दोघांनी त्या क्लासला ऍडमिशन घेतले. सकाळी 4:30ला आम्ही निघायचो. 9:30 वाजता औरंगाबाद. सरांचा 10 ते 11:30चं लेक्चर करायचं. जेवण करून परत रिटर्न नाशिकला. बस हा 1 वर्षाचा सर आपण जो काही काळ काढलाय आज आपण इथे आहोत तेच आशीर्वाद सरांची. आणि अगदी रोमांच आले की सर ज्यावेळेस आम्हाला तिथे शिकवायचे ना सर असे पकडून शिकवायचे. अरे भाईस जातो लवकर जाऊन थांबून वेळ गाडीला. कधी कधी जेवायला घेऊन जायचे. जसं मॅडमने सांगितलं की सर स्वतःच्या पैशाने जेवायला घेऊन जायचे. सरांनी आमच्या परीक्षा पण घेतल्या नाही घेतल्या असं नाही. परीक्षा घेतल्या घरी आणलं. सर आम्हाला घरी पण घेऊन जायचे. आणि तिथून आमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देणारं 2 लोकांशी सरांनी मार्गदर्शन करून दिलं. आमचा संपर्क करून दिला. एक होते डॉक्टर वैभव देशमुख औरंगाबादचेच होते. सध्या आता सर ठाण्यात आहेत. आणि दुसरे डॉक्टर नरेंद्र उमरीकर. ह्या दोघांचा परिस्पर्श आम्हाला फक्त मगिरवाड सरांनी करून दिला. आणि या दोघांमुळेच मी देशात प्रदेशात जे काही काम करतो किंवा आज थोडंसं काहीतरी बोलेल ना बस या दोघांमुळे. आणि त्याला सहकार्य केलंय मगिरवाड सरांनी. भरून पावलं तर ज्यावेळेस गेले त्याच्या काही दिवस आधी सरांना भेटलो होतो. आपली घरी भेट पण झालेली आणि बस तोच एक नमस्कार तो फोटो अजूनही आहे. सरांसारखे आमचे दुसरे गुरुवर्य होते 25 इंगळे सर, विजय इंगळे सर. आणि ह्या दोघांनी जे काही वास्तू आम्ही सरांकडून आम्ही ज्योतिष शिकवलं. मगिरवाड सरांनी वास्तू शिकवलं आणि ह्या दोघांमुळेच आम्ही आज सर्व काही कार्य करतो. त्यामुळे आज जे काही थोडंफार सांगेल त्यात सरांचं खूप महत्वाचं आहे. मॅडम ज्यावेळेस मला विषय दिला की कुठला विषय घेणार मी कुठलाही सांगा सर्व आहेत माझ्या मागे करून घ्यायला. त्यांनी सांगितलं शातील बाधित वास्तू घेणार म्हटलं हरकत नाही. सरांनी काही उपाय सांगितले ते पण 2-3 उपाय पण तुम्हाला सांगेल. वास्तू कन्सल्टिंग करत असताना सगळं आपण कंपास घेतो. वास्तुशास्त्राप्रमाणे बघायला जातो. निर्णय बघतो. नियम लावतो. वास्तू बघत असतो. पण वास्तू बघत असताना काही उपाय पण आपण सांगत असतो क्लायंट्सना. उपाय सांगतो. क्लायंट आपल्यावर विश्वास ठेवून सर्व खर्च करतो. उपाय करतो आणि काही महिन्यांनी कदाचित एखाद्या कायमच येतो असं नाही. कधी कधी क्लायंटचा परत फोन पण येतो सर एवढे उपाय केले सगळं केलं पण काही फरक नाही पडला. काही परिस्थिती तशीच आहे. मग त्यावेळेस आपलं जरा धावल्यानंतर की अरे आपण एवढा खर्च करून घेतला त्याच्याकडून सर्व उपाय तर आपण बरोबर निर्णय तर घेतलेच सगळे नियम लावले सगळं घर व्यवस्थित बघितलंय पण मग फरक का नाही पडलाय. अनेक कारण असतात. त्यातले महत्वाचे 3 कारण माझ्या दृष्टीने वास्तूच्या दृष्टीने वास्तू मध्ये फरक पडायला फक्त वास्तू जे काम करते असं काही नाही. त्यामध्ये ज्योतिष आहेत कर्म आहेत इतर पण फॅक्टर्स काम करतात. पण 3 महत्वाच्या गोष्टी आम्ही मानतो किंवा मी पण मानत असतो. एक त्या वास्तूमध्ये असणारी वास्तुदोष हा भाग आहे. दुसरा भाग असू शकतो त्या वास्तूत असणारी बाधा बाधित वास्तू आपण म्हणतो. आणि तिसरा एक प्रकार असू शकतो वास्तुशापित. बाधित आणि शापित हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. वास्तुदोष हा पण एक वेगळा प्रकार आहे. वास्तुदोषचा अर्थ काय आहे तर आपण ज्यावेळेस वास्तू बघायला जातो तर वास्तू बघत असताना जे काही शास्त्राचे सरांनी सांगितलं मुख्य प्रवेशद्वार प्रांगण प्रवेश वेद हे जे काही दोष आहेत किंवा वास्तूची रचना त्या रचनेप्रमाणे जसं वास्तू कशी असावी तर एक स्क्वेअर किंवा रेक्टेंगल फॉर्म असावा. एक्सटेन्शन कट्स नसावे. ईशान्येला टॉयलेट बाथरूम नसावं. नैऋत्येला खड्डा नसावा. नैऋत्य उंच असावं. हे जे काही वरचे नियम आहेत जे आपल्याला दिसतात हे नियम लावून आपण त्या वास्तूला ट्रीट करत असतो. हा वास्तुदोषांचा परिणाम वास्तुदोष आपण घालवतो. पण यानंतरही काही त्रास कमी होत नाही. आणि त्यावेळेस आपण अजून सूक्ष्म निरीक्षण केलं तर वास्तूमध्ये मर्मस्थान नावाचा एक महत्वाचा भाग आहे जो कदाचित आपण त्यावेळेस बघायला विसरतो. खूप कमी लोक मर्मस्थानाकडे लक्ष देतात. पण सरांनी आम्हाला त्यावेळेस शन महांती पाठ करून घेतले. सरांनी मर्मस्थान सर्व पाठ करून घेतलं. ते आज आपण वापरतोच सर ते उमरीकर सर आम्ही त्याच्यावर विशेष लक्ष देऊन ठेवतो की शन महांती काय आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे शन महांती म्हणून आम्ही ते वेगळं सांगत नाही. पण या शन महांती किंवा मर्मस्थानांवरही जर काही कॉलम
किंवा इतर काही रचना असेल तर ते वास्तूला पिअर्सिंग टोचते. जसं आपल्या शरीराला काही टोचलं, तिथे जखम झाली आणि जर आपण त्या जखमीवर काही उपचार नाही केले, मलमपट्टी नाही लावली तर तिथे इन्फेक्शन होतं. त्याचप्रमाणे या वास्तूला ते इन्फेक्शन होतं आणि मग ती वास्तू बाधित होते. म्हणजे काय तर ज्या अवयवाचा त्रास त्या वास्तूपासून जे काय बाधित झाले असतील त्या अवयवाचा त्रास त्या व्यक्तीला सुरू होतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे चिडचिडेपणा, आजारपण हे त्या बाधित हा प्रकार येतो बाधित मध्ये. त्या वास्तूमध्ये मेन फॉल्ट्स फाइंड आउट न करता आल्यामुळे आपल्याला त्रास होतो बाधित. त्यावर आपल्याला ट्रीट करावं लागतं. आणि दुसरा एक महत्वाचा विशेष प्रकार आहे शापित. हा शापित दोष म्हणजे काय तर आपल्याकडे शास्त्रात असंही वर्णन आहे, ज्यावेळेस आपण लँड सिलेक्शन करत असतो तर लँड सिलेक्शन करत असताना सर्वात महत्वाची भूमी जी सांगितलेली आहे त्या भूमीचे सॉइल टेस्टिंग तिथं केलीच पाहिजे. पण भूमीमध्ये असं म्हटलेलं आहे शल्य असेल तर ते कुलनाश असेही कुलनाश हा, म्हणजे भूमीमध्ये वराहमी सांगतात आणि प्रत्येक ग्रंथकार सांगतात भूमीच्या खाली भूमीमध्ये जर काही शल्य असतील तर त्याचं फल काय तर कुलनाश हा फल दिलेला आहे. हा शापितमध्ये प्रकार होऊ शकतो. हाडं असणं म्हणजे काय तर त्या जागेमध्ये पूर्वी कोणीतरी व्यक्तीला मारून तिथे व्यक्ती किंवा काही जे प्राणी असेल जनावर असेल त्यांची हाडं तिथे जमिनीमध्ये पूर्ण. त्याचप्रमाणे ते लँड सिलेक्शन करत असताना असे वाक्य येतं की दुसऱ्याकडून एखाद्या व्यक्तीला फसवून ती जागा जर घेतली असेल छदमम लब्धम, जे तुम्ही एखाद्याला छळ करून किंवा त्याला लोभ दाखवून इतर काही गोष्टींचा ती जागा जर आपण विकत घेतली असेल किंवा खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीची हाय त्या जागेला लागलं असं म्हणजे त्या व्यक्ती कधी कधी ना व्यक्ती शाप देतात की ह्या जागेत कोणाच चांगलं होणार नाही असं आपण बघतो ऐकतो पण बऱ्याच ठिकाणी. आणि तो शाप जसं आपण पत्रिकेमध्ये बघतो पराशरांनी विविध प्रकारचे शाप जे सांगितलेले आहेत, पितृशाप, सर्पशाप, त्याप्रमाणे कुंडलीला जसा शाप असतो तसा त्या घराला त्या जागेला पण शाप लागू शकतो. ही शापित वास्तू. त्यामुळे निदान करताना 3 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात. एक त्या वास्तूला दोष आहे का, दोष जो आपल्याला बाहेरून दिसतो रचनेमध्ये असणारा. दुसरं त्या वास्तूला बाधा आहे का, जसे मर्मस्थान किंवा इतर काही पिअर्सिंग पॉइंट्स दोष झाले असेल तर ती बाधा. आणि तिसरा शापित, त्या वास्तूचा पूर्व इतिहास काय आहे हा पण आपण बघितला आपल्याला पाहिजे. नक्की ती वास्तू ज्यांनी घेतलेली आहे त्या जागेमध्ये पूर्वी काय होतं किंवा ते शल्यदोष निघाले की नाही. समजा शल्यदोष निघाला नाही तर डाउजिंग करून चांगल्या प्रकारे शल्यदोष काढलेलो आपण बघितले पॉईंट्स मी ऐकले आपण शल्यदोष काढलेले. शल्य ज्या ठिकाणी असेल ते शल्य पॉइंट आउट करता येतं, खूप काही अवघड क्रिया नाहीत. डाउजिंग करून शल्य काढता येतं, आपण सर्व निष्ठात आहोत. हे शल्य फाइंड आउट करा, ते शल्य काढून जमिनीतून बाहेर काढून टाकलं तर त्याचे चांगले फल मिळालेले. त्यामुळे जमिनीतून शल्यदोष काढणं हा शापित वास्तूचा एक महत्वाचा उपाय होऊ शकतो. तरी शापित वास्तू यामध्ये जे काही महत्वाचं म्हटलेलं आहे तर काय वास्तूला संतुलन करत असताना असं म्हटलं होतं भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार नियम भिन्ना प्रकृती रष्टता. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि याचबरोबर मन, बुद्धी, अहंकार यांचं संतुलन करणं म्हणजे वास्तू संतुलित करणं. आपण पंचतत्वांना तर मानतोच आहोत, ते आपल्याला बॅलन्स करायचेच असतात. पण त्याबरोबर तिथे राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा त्या वास्तूमध्ये कधी कधी त्रासदायक असतं. जसं एखाद्या घरामध्ये कायम सतत भांडण होत असतील, पती पत्नीमध्ये कायम वाद होत असेल, तो जो काही उच्चार निघतो घरामध्ये तो उच्चारही त्या वास्तूमध्ये त्रासदायक असतो. त्यामुळे आपलंही काम आहे की त्या व्यक्तीला त्यांचं जीवनमान किंवा जे काही परिस्थिती असेल त्यामध्ये थोडंसं गाईड करून तुम्ही काय करावं आणि काय नाही करू यामध्ये थोडंसं मार्गदर्शन करावं की जेणेकरून त्या वास्तूत जे काही अडचणी त्रास होत असतील त्या दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. दुसरा एक महत्वाचा भाग जसं आपण बाधित वास्तू म्हणतो, बाधित वास्तूमध्ये काय होऊ शकतं किंवा आपल्याला कशा पद्धतीने समजू शकेल ही नक्की बाधित वास्तू कशा पद्धतीची आहे तर ते सांगताना काही लक्षणं अशी म्हटलेली आहे. रात्री झोप लवकर न लागणे किंवा पहाटेच्या वेळेस 3, 3:30, 4च्या दरम्यान झोपेतून जाग येणे, एन्झायटी असणे, पैसे येतात पण साचत नाही. बाधित वास्तूमध्ये एकदम काळोख असतो पण दुसरा अंधार म्हणजे नक्की काय करावं ते समजत नाही. आजाराचं निदान लवकर होत नाही. ह्या कदाचित बाधित वास्तू असतो. इथे या वास्तूमध्ये पूर्ण काळोख नसतो पण एक छोटासा अंधार असतो, दुसरा अंधार की जेणेकरून आपल्याला पुढे काय करायचं हे काही त्या गृहस्वामी किंवा त्या घरातल्या व्यक्तींना काही समजत नाही. मग अशा वेळेस काय करावं उपाय तर बाधित वास्तू सर्वात महत्वाचं जसं आपण वास्तुशांती करत असताना मंत्र म्हटलं नैऋत्याचा नैऋत्या दितिशैव नैऋत्यामेच राक्षसाः बलिं तेभ्यः प्रेषामि पुण्यमोदनोत्तमम्. अर्थात वास्तू ही सर्वांसाठीच आहे.
तिथे मनुष्य राहत आहे, ज्यावेळेस आपण भूमी अधिग्रहण करत असतो, वास्तू शांती करतोच, सर्वच करतात, पण वास्तू शांती किंवा सर्वात पहिला टप्पा काय सांगितलं तर भूमी अधिग्रहण. त्या भूमीवर जे काही जीवजंतू पशु पक्षी कोणी राहत असेल त्यांचा निवास सोडून आपण त्या जागेत जात असतो. मग तो भूमी अधिग्रहणाचा टप्पा सर्वात पहिले करणं गरजेचं आहे. आणि समजा तसं नाही झालं तर त्यांना निवास जो आपण तोडलाय तो निवास घालवण्याचा जो दोष आहे तो दोष परिहार करण्यासाठी त्या वास्तूमध्ये वास्तुबली नावाचा एक विधी करावा. वास्तुबली करत असताना केळवे ग्रंथामध्ये बरेच मंत्र दिले, त्यात ते असे म्हणतात बली देताना कोणाकोणासाठी बली द्यावा, तर असं म्हटलं देव गृहेभ्यो नमः, म्हणजे वास्तू कोणासाठी तर देवांसाठी आहे. मनुष्य गृहेभ्यो नमः, राक्षस गृहेभ्यो नमः, पिशाच गृहेभ्यो नमः, वास्तूमध्ये पिशाचही असतात, यक्ष गृहेभ्यो नमः, नाग गृहेभ्यो नमः, भूत गृहेभ्यो नमः, प्रेत गृहेभ्यो नमः, सर्व सत्वेभ्यो नमः, म्हणजे जे काही योनी आहेत त्या सर्वांनी संतुष्ट व्हावं आणि या जागेमध्ये त्यांचं काही राहिलं असेल घेण्याचं, तर त्या वास्तुबली या विधीमध्ये किंवा वास्तुशांती करत असताना जे काही आपण बली देत असतो त्या बलीद्वारे हे सर्व ग्रहण करावं आणि यातून वास्तूमधून दूर व्हावं. अपक्रामंतु भूतानी भूता पिशाचा सर्वतो दिशा सर्वेशाम विरोधेन वास्तुशांती समावे, म्हणजे काय भूतांना घालवण्याचे जे काही मंत्र आहे, जी काही क्रिया आहे ती क्रिया त्या ठिकाणी केल्यास वास्तूतील बाधा दूर करण्याचा हा एक पहिला दोष उपाय ठरू शकतो. आणि वास्तूतील बाधा दूर करण्यासाठी हा उपाय आहेतच, परंतु पुढे काय तर वास्तू शापित दोष असेल तर काय करावं. बाधा किंवा वास्तू दोष निवारण करणं हे आपल्याला सहज शक्य. वास्तू दोष निवारण करण्यासाठी आपण आर्किटेक्चरल चेंजेस करू शकतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगच प्रॉपर करू शकतो, बाधा निवारणासाठी काही वास्तुबलीसारखी विधी करू शकतो. पण पिशाचारी बाधा किंवा ज्याला आपण शापित दोष असेल तर ते निवारण करण्यासाठी काय करणं हा एक महत्वाचा आणि सगळ्यात जिकरीचा भाग आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नक्की या जागेला शापित दोष कशामुळे लागलाय. त्या जागेमध्ये कधी आपण बघतो आजोबांनी कमवलंय, मुलांनी थोडंसं ठेवलंय किंवा कमी घालवलंय आणि त्यानंतर नातू काहीच करत नाही, असं तो एक कुल परंपरा जी चालत आलेली असते. अशा कुल परंपरेमुळे सुद्धा त्या वास्तूमध्ये पितृदोष किंवा शापित दोष लागत असतात. त्या जागेमध्ये कोणाची इच्छा राहिली असेल, बळजबरीने हिसकवलेली जागा किंवा एखाद्या व्यक्तीला कर्ज न फेडता ती जागा घेणं, कर्ज फेडता न आल्यामुळे सुद्धा कधी कधी जागा बँकेकडे जाते, बँकेतून लिलाव होऊन ती व्यक्ती विकत घेते. असे अनुभव आहे की बँकेतून लिलावातून घेतलेल्या जागा त्या जागेत राहणाऱ्या व्यक्तींना पण त्रास झालेला आहे. त्यामुळे त्या जागेमध्ये त्या ज्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या व्यक्ती असतील की जो काही कुल असेल परंपरा असेल त्यांना त्या ठिकाणी शांत करणं किंवा त्यांना संतुष्ट करणं हा महत्वाचा भाग आहे. मग त्यासाठी काय म्हटलंय तर त्यासाठी श्राद्धादी कर्म करावे. त्या जागेमध्ये जे काही ज्ञात अज्ञात व्यक्ती असतील त्या सर्वांसाठी पिंडदान करावं, शक्य झाल्यास नारायण विधी करावा सर्व अज्ञात अज्ञात लोकांसाठी. आणि ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये यथोचित दान धर्म तर नक्कीच झाला पाहिजे. वास्तू पुरुषाचा जन्मच हा काहीच सांगत मी वेगळे सांगत नाही, परंतु महादेवाचं अंधकासुराशी युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धानंतर महादेवाच्या घामातून हा वास्तू पुरुषाची उत्पत्ती झाली. बघा आपल्याकडे शब्द आहे गर्भसंस्कार, बाळ गर्भात असताना जसे संस्कार होते त्या पद्धतीने त्याचे विचारसरणी होते. महादेवाचं युद्ध ज्यावेळेस अंधकासुर झालं त्यावेळेस महादेव काय शांत नव्हते, ते क्रोधित होते ना, क्रोधित होते. त्यांना त्यानंतर भूक पण लागलेली होती, खूप दिवस ते युद्ध झाल्यानंतर ते शांत नसल्या घामाचं थेंब पडला, त्यांना भूक लागलेली होती. तेच गुणधर्म त्या वास्तुकोशात उतरणार त्यांच्यापासून उत्पन्न झाल्यामुळे. त्यामुळे घरामध्ये वास्तू बली करत असताना किंवा कुठल्याही जो काही पाहुणा येईल तो कुठेही कधी उपाशी जाता कामा नये. वास्तू भुकेलेला आहे त्यामुळे घरामध्ये नित्य अन्नदान हे असावंच कुठल्या स्वरूपात जसे त्याची शक्यता असेल त्या पद्धतीने अन्नदान केल्यामध्ये त्या जागेचे जे काही शापित दोष असू शकतात ते शापित दोष मध्ये अन्नदान पिंडदान या सर्व गोष्टी केल्यानंतर दान केल्यानंतर शापित दोषांचं निराकरण होऊ शकतं. दुसरा सर्वात एक महत्वाचा भाग जो सांगितला गेलाय शापित वास्तू शोधत असताना एक छोटंसं उदाहरण सांगतो. म्हणजे एक मित्राने खास जवळचा मित्र आहे, बँकेकडूनच जागा घेतली आणि बँकेकडून जागा घेतल्यानंतर त्याच्या घराजवळ ना जसे स्ट्रीट डॉग्स असायचे तसे छान लहान लहान 4-5 पिल्लं होती. ते पिल्लं थोडीशी मोठी झाली आणि अचानक सगळे सोडून निघून जायला लागले. एकही पिल्लू तिथे आलं नाही. एक पिल्लू तर मोठं झालं तर अगदी मागच्या गल्लीत होतं. मागच्या गल्लीत त्या अपार्टमेंटमध्ये त्या लोकांनी त्याला सांभाळलं. त्याने खूप प्रयत्न केला त्या पिल्लाला त्या जागेमध्ये आणण्याचा, पण ते कुत्र्याचं पिल्लं आलंच नाही आणि तिथे 4-5 पिल्लं अचानक निघून जायला लागली. आणि काही दिवसांनी त्या जागेत एक मांजर त्या मांजरीने पिल्लांना जन्म दिला. आपल्याला प्राण्यांबद्दल काही बोलायचं नाहीये, पण अनुभव असाही आहे. मग काही गोष्टी अशा पण आहेत की त्या ठिकाणी कुत्रा निवास करतो किंवा कुत्रा श्वान राहत असेल तिथे शापित दोष असे नसतात, पण मांजर नक्की त्या ठिकाणी येते.
आणि हे असा अनुभव बघितला माझ्यासमोर, माझा खास मित्र आहे त्याच्या जागेत असं झालेलं, कुत्रे निघून गेलेत आणि मांजर त्या ठिकाणी मांजरीने पिल्लांना जन्म दिला. आम्ही काही ट्रीटमेंट केली, त्यानंतर आता सध्या बरीच जागेतली गोष्ट ठीक आहे. असंच आधुनिक उदाहरण मी आता विनायकडे गेलो होतो कुडाळ, त्या जागेत आम्ही तिथे ट्रीटमेंट केली. काय सगळं पुढे नंतर ना एक अशा एक कुत्रा त्या ठिकाणी आला. तर त्या क्लायंटने सांगितलं की इथे काही दिवसांपूर्वी म्हणजे काम चाललं होतं, अर्धवट काम आहे, आणि त्या टेरेसवर एक कुत्र्या मेलेला होता. त्यांना समजलं की कुत्रा वर गेला कसा काय, तो कुत्रा मेला कसा काय. त्यानंतर दुसऱ्या त्यांना समजलं की कुत्रा मेला, त्यांनी काढून त्याला लांब हे करून दिलं, कोकणात जागेवर त्यांनी बाहेर टाकलं. तेव्हापासून त्या जागेत कधीच कुत्रा आला नव्हता. सरांनी सांगितलं काही आम्ही विधी तिथे केले, त्यांच्या गार्डन खाली ते केल्यानंतर आणि अशा कुत्र्याला ठिकाणी आला. त्यांनी अक्षरशः आम्हाला डोळे भरून सांगितलं की ह्या जागेमध्ये आतापर्यंत जो कुत्रा मेला त्यानंतर कधीच एकही कुत्रा आला नाही, कारण कुत्रे आजूबाजूला खूप असायचे, ते जागेत येत नव्हता. आणि त्या दिवशी अचानक त्या घरात आला, तो जिथे पूजा झाली होती त्या घरामध्ये कुत्रा आला श्वान. म्हणजे काय तर आपल्याला हे लक्षणं ओळखता आली पाहिजे. आपण ज्यावेळेस वास्तू परीक्षणात जातो त्यावेळेस शकून म्हटलेलं आहे, आणि ते शकून बघत असताना प्राण्यांची काय घटना घडतायत का, रस्त्यात जाताना काही दिसतंय का, ह्या शकुनाचा विचार करून ती जागा बाधित आहे का शापित आहे का आपल्याला समजू शकतं. जाताना एखादं मेलेलं जनावर दिसलं तर त्यामध्ये काहीतरी अचानक घटना घडू शकतात अशा काही दिवशी. तर वास्तू निरीक्षण करत असताना शकुनाचा उपयोग आपल्याला करायचा ते बघत राहा. तर मला काय सांगायचं, ज्यावेळेस आपण एखाद्या वास्तू कन्सल्टिंगला जाऊ त्यावेळेस 2 रुपये तर काय सरांनी सांगितलं असेल. ज्यावेळेस आपण कुठल्याही वास्तू बाधित असो, शाबित असो, नसो, साधी वास्तू कन्सल्टिंगला जरी गेलात ना तरी राईट स्टेपल लेफ्टला ठेवा, लेफ्ट स्टेपल राईटला ठेवायचे. आल्यानंतर स्नान तर करायचंच आहे मिठाच्या पाण्यानं. समजा शक्य नाही झालं तर आपले कपडे बदलून त्यांनी टाकायचे, लगेच धुवायला लागायचे. 2 सिंपल गोष्टी आम्ही आजही पाळतो आणि त्याच्यात कदाचित गॉड ग्रेस, गुरु ग्रेस ठीक चाललंय आणि खूप चांगलं ठीक चाललं. सर्वात महत्वाचं वास्तूचे दोष फाइंड आउट करता आला पाहिजे. दोष शापित आहे, बाधित आहे किंवा असं वास्तू दोष आहे हे फाइंड आउट करणं हे तर फार महत्वाचं काम आहे. मला सांगितल्याप्रमाणे वास्तू स्ट्रक्चरल दोष, नुसार दोष असेल, बाधित दोष, शापित दोष ओळखा, त्या पद्धतीने करा. वास्तूतील शापित दोषांसाठी बघा म्हटल्याप्रमाणे काही आपल्याला महत्वाचे पिंडदान, नारायण नागून हे विधी तर करायचेच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपण जसं आता सरांनी सांगितलं की दान झालंच पाहिजे. जे काही आपण क्लायंटकडून चार्जेस घेऊ, फी घेऊ, दक्षिणा घेऊ, त्यातून काहीतरी डोनेशन, जे काही आपली इष्टदेवता असेल, कुलदेवता असेल त्या देवतेसाठी डोनेशन झालंच पाहिजे. शक्य झाल्यास त्या जागेमध्ये जर खूपच जवळ असेल, गावातच असेल तर त्या जागेमध्ये पाणी पिऊ नका. पाणी पिणं, कारण पाण्याला स्मृती असते असं म्हणतो, मग ती स्मृती कधी कधी चांगली वाईट माहिती सांगू शकत नाही. मग त्या जागेमध्ये गेल्यानंतर शक्यतो वास्तुपरीक्षण करताना पाणी पिणे आणि तिथून जे काही दक्षिण आपण घेतो त्यातला पर्सेंटेज आपण आपल्या पद्धतीने ठरवावं, ते नक्कीच डोनेशन करावं की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष शापित बाधित आपल्यालाही लागत नाही. जसं डॉक्टर कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं, डॉक्टर पेशंटला तपासायला PPE किट घालायच्या, तसं आपल्या भोवती कवच असलं पाहिजे. काहीतरी रुद्राक्ष धारण करावा की जेणेकरून आपल्याला त्या जागेमध्ये काही त्रास होणार नाही. रुद्राक्षाची माळ असेल तर उत्तम, एखादा निदान काहीच नाही तर 5मुखी 11मुखी तर रुद्राक्ष धारण करून त्या जागेत जावं. कन्सल्टिंग करताना जागेचा पूर्व इतिहास पण असावा. आणि त्याचबरोबर फक्त वास्तू बघत असताना, वास्तू कन्सल्टिंग केल्यानंतर त्या यजमानाची कुंडली पण चेक करावी. कुंडलीमध्ये पण बऱ्याच वेळेस आपल्याला शापित दोष आढळतात की जेणेकरून दोष वास्तूत नसतो, कधी तो पत्रिकेमध्ये नसतो. तशा दिशा आणि देवता ह्या 3 गोष्टींवर आपण नक्की कॉन्सन्ट्रेशन करावं. वास्तूतील दोष बिघडलेले असतील तर त्या दिशांमध्ये ट्रीटमेंट करावी. कुंडलीतील ग्रहयोग बिघडले असतील तर त्या दोषांवर ट्रीटमेंट करावी, ग्रहदोषांवर. आणि त्याचबरोबर देवतांची पण काही उपासना सांगावी जेणेकरून त्या देवतेच्या सहाय्याने, त्या देवतेच्या उपासनेने त्या जागेला एक चांगलं बळवत मिळतं. आणि सर्वात सुप्रीम गॉडेस ललितांबिका, ललिता त्रिपुर सुंदरीसाठी ललिता सहस्रनाम एक अर्धा तास रेकॉर्डिंग लावून द्यावी. उपाय 8 असेल तर व्हेरी गुड म्हणायला सांगावं, नाही एक अर्धा तास विष्णू सहस्रनाम, अर्धा तास ललिता सहस्रनाम, हे 2 स्तोत्र प्रत्येक क्लायंटला सांगा की जेणेकरून त्या वास्तूमध्ये किंवा काहीतरी हलचल चालू होईल आणि चांगल्या गोष्टी त्याला नक्कीच मिळतील. तर शापित बाधित खूप काही घाबरण्याचं कारण नाही. खूप वेळेस आपण बरेच पॉडकास्ट पाहिले, बरेच व्हिडिओ पाहिलेले असतात, काही हॉन्टेड हाऊस ऐकलेले असतात. तर हॉन्टेड हाऊस
एवढं काही घाबरून जायचं कारण नसतं. ते हॉन्टेड हाऊस आपणच निर्माण केलेले असतात काही वास्तूच्या छोट्याशा दोषांमुळे. त्या दोषांची ट्रीटमेंट केली, दोष घालवले तर ते दोष नक्कीच जातात आणि त्या जागेवरती पुन्हा लोक येऊन राहतात आणि ते नुसतं राहत नाही तर त्यांना त्या जागेमध्ये चांगली सोबत समृद्धी पण मिळत असते. तर सर्वांनी छोट्याशा दोषांचा विचार करावा, खूप घाबरून न जातात आपलं स्वतःचं पीपी किट घालून स्वतः रक्षण स्वतःचं करून क्लायंटला यजमानाला एक चांगल्या प्रकारे समाधान द्यावं की जेणेकरून शास्त्राचा जो मुख्य उद्देश आहे लोकांना हितकाम्य विश्वकर्मामध्ये पहिले सांगितलं आहे की लोकांच्या हितासाठी शास्त्र निर्माण झालेले आहे. त्या लोकांच्या हिताचा विचार करून काहीतरी चांगले 2 उपाय त्यांना सांगावे आणि जेणेकरून या शास्त्राचा योग्य प्रचार प्रसार होईल, योग्य पद्धतीने करावा. मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल आणि आपल्या आभार, धन्यवाद. सरांच्या स्मृतीला पुन्हा एकदा स्मरण करतो, नमस्कार करतो. सरांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, सर काय म्हणायचे, तो जे वांछिल तोटेला हो प्राणी जा. बस सरांना नमस्कार. डॉक्टर उदय सरांनी शापित आणि बाधित वास्तू याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. शापित बाधित वास्तू असा विषय असला तरी दोन्हीही प्रकार वेगळे आणि दोन्हीची काळजी कशी घ्यावी आणि वास्तू तज्ञांनी वास्तू परीक्षण आणि निरीक्षण करताना जाताना किंवा गेल्यावर काय काळजी घ्यावी अशा अनेक बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या वाणीत सरांप्रती, यशवंत मग्गीरवार सरांप्रती कृतज्ञ भाव पदोपदी जाणवत होता. आपले मनापासून आभार, धन्यवाद. यानंतर मी विनंती करणार आहे माननीय नरेंद्रजी उमरीकर यांना, त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. त्यांचा विषय आहे मंदिरांच्या वास्तुशास्त्रीय नियम. जय गुरुदेव. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय मान्यवर उपस्थित मंच, विषयातले रसिक, त्यांचे शिष्य सहकारी आणि आज मला जरी विषय दिला असेल मंदिराची वास्तू, तर त्या वास्तूसोबत व्यक्ती आणि व्यक्तिमत्व त्याच्यावर पण माझं बोलायचं राहिलेलं आहे की मी याच्यात ऍड करणार आहे. तर आधी सरांविषयी बोल. तर हे फक्त आचार्य नव्हते, तर ते एक मार्गदर्शन देणारे गुरु होते, हे सर्वांना माहिती आहे. ते नुसतं शिक्षण नाही द्यायचे, पण त्यासोबत ते मार्गदर्शन करायचे आणि प्रत्येकाच्या योग्यतेनुसार आणि त्याच्या जीवनात जी काही जीवन मूल्य आहे तो काय करू शकतो. म्हणजे एखादा आर्टिस्ट त्यांचा विद्यार्थी असेल तर तो कलेच्या माध्यमातून वास्तू ज्योतिष कसा करेल, एखादा इंजिनियर असेल तर तो त्याच्या इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कसा करेल, एखादा कवी किंवा लेखक असेल, साहित्यिक असेल तर तो कसा करेल, हे सगळं त्यांना माहीत होतं, जाणत होते ते आणि त्याप्रमाणे ते त्याला तयार करायचे. आणि मला तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या क्षेत्रात या, पण असं त्यांनी बऱ्याच जणांना ओढून आणलेलं आहे आणि ते मार्गदर्शन त्यांच्या जीवनासाठी नक्कीच आता जर ते मागे वळून पाहत असतील तर त्यांना ते मार्गदर्शन योग्य आणि जीवनाचा ध्येय गाठणार म्हणजे पर्पज ऑफ लाईफ त्यांचा हा तो झालेला आहे आणि ते त्याप्रमाणे मार्गदर्शन इतरांनाही करतात.
सर जेव्हा लेक्चर घ्यायचे तेव्हा असंच सुरुवातीचं लेक्चर 1-2 लेक्चर झाले जे आम्ही ठेवले होते ते विदाऊट पीपीटी झाले आणि मी टेक्निकल असल्यामुळं मला ते लगेच फटकलं आणि तेव्हापासून म्हणजे अगदी 2003 पासून पहिलं त्यांचं लेक्चर मी ऐकलं 2000 साली दिवाळी 2000 मध्ये त्यांनी घेतलं होतं. सरसरचे सर पाठक सर यांनी इथं जेव्हा मगरीवार सर हौदावरून आले होते तेव्हा तो एक दिवाळी 2000 असा कार्यक्रम घेतला होता आणि त्या ह्याच्यात मला माझ्या गरजेप्रमाणे सरांचा माझा परिचय 31 वर्षापूर्वी 1994 त्यांच्या कुटुंबाचा एक भाग किंवा ते माझ्या कुटुंबाचा एक भाग झाले त्यावेळेसपासून. आणि तेव्हा एक आदर होता की काका आहेत सासरे आहेत पण त्यावेळेसपासून मी त्यांना फॅमिलीमध्ये एक वेगळ्या प्रकारे त्यांच्यातली जी ऊर्जा आणि एक आकर्षण माझ्या प्रती की यांच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायचंय खूप घ्यायचंय आणि त्यांनी जे दिलं त्याच्यानंतर मला काहीच कमी पडलं नाही म्हणजे नंतर कोणाकडून काही घ्यायची वेळच आलेली नाही. इव्हन त्यांनी जे वासूचे नियम शिकवले त्याच्यानंतर आज म्हणजे सरांनी आता जवळपास 4-5 वर्ष बोलत नव्हते किंवा त्यांचं भाषण असायचं त्याच्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्यांनी शिकवलेल्या नियमाव्यतिरिक्त एकही नियम मला कुठेही सापडलेला नाही. त्यांनी शिकवल्यानंतर त्यांच्यापेक्षा शिकवलेल्या त्या वेळेपेक्षा असं वेळ मी वासूला दिला. बरेचसे ग्रंथ वाचले अभ्यास केला त्याच्यावरचे प्रॅक्टिकल्स केले पण मला एकही नियम असा नवीन ऍड करावा असा वाटला नाही. एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे नुसतं दिलं नाही तर सगळं दिलेलं आणि ते पूर्ण पुरेल असं दिलेलं. अशा प्रकारे अहंकार नसलेला विद्वान हा खरा विद्वान. त्यांचे काही वाक्य असायचे घर मनाने बांधलेले असते भिंती नंतर येतात आणि वास्तू ही वास्तूतली ऊर्जा समजण्याची एक पद्धत आहे. वास्तुशास्त्राने त्यातली ऊर्जा समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर लोकांचा विश्वासही जपला पाहिजे. त्यांनी 2-3 गोष्टी ज्या सांगितल्या त्यातल्या ही एक गोष्ट आहे की लोक ज्या भावनेने ज्या कल्पनेने आपल्याला बोलतात की त्यांना काहीतरी गरज आपल्याकडून अपेक्षित आहे तर त्यांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजे. मग त्यावेळेस तू वासूचे नियम लाव अध्यात्माचे नियम लाव किंवा ज्योतिषाचे नियम लाव त्याला त्यातून मार्ग मिळाला पाहिजे. तर ही एक मोठी चांगली शिकवण मिळाली. आणि नंतर जेव्हा कळालं की बऱ्याचशा गोष्टी पाहतो की फक्त वास्तू नाहीये जीवनावर परिणाम फक्त वास्तूचा होत नाहीये तर त्या याच्यामध्ये दशेचा होतो वास्तूचा होतो त्यानंतर देवतेचा आपल्या कर्माचा होतो. आणि ह्यातूनच एक जेव्हा आम्ही त्यांना विचारायचो सगळे रो हाऊसेस आहेत मग सगळ्यांना सारखं का नाहीये किंवा एखाद्या हायराईज बिल्डिंग मध्ये नॉर्थ ईस्ट कॉर्नरचे सगळे फ्लॅट आहेत मग खालीवर फरक का. एक डिफेन्स मालदार राहतो एक व्यापारी राहतो मग असे त्यांच्या ग्रोथमध्ये फरक का. त्यानंतर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळ्या वर्णाचे म्हणजे त्या वर्णाप्रमाणे व्यवसाय करणारे वागणारे व्यक्ती असतात. एखाद्या घरात बुद्धिजीवी पण असतो व्यापारी पण असतो आणि सेवा करणारा पण असतो. तर हे असं का तर त्यावेळेस त्यांनी जे सांगितलेलं आहे ते का माझ्या लक्षात राहील. त्यांनी सांगितलेले काही प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहेत आणि सर्व वास्तुशास्त्र त्याप्रमाणे करत नाही एका अंगाने जातात. एखादा प्रिन्सिपल डोक्यात असतो आणि तेच पाहतात की काही जण फक्त दरवाजावर लक्ष देईल काही जण आकारावर लक्ष देईल काही जण उतारावर लक्ष देईल असं नाहीये. हे सगळे फंडामेंटल्स आहे. शास्त्र नियमावर चालतं आणि शास्त्राचे सगळे नियम पाळले पाहिजे आणि सगळे नियम पाहून ते नियम सगळ्यात मोठी चूक होते. नियम पाळतात आणि त्यातला शेवटचा जो नियम आहे की हे सगळे नियम आपल्याला वास्तुपुरुषावर लावायचे. मग वास्तुपुरुष कोणता प्रत्येक घराचा प्रत्येक वास्तूच्या तुकड्याचा एक वास्तुपुरुष आहे. फ्लॅटचा असेल तर त्याचा त्या फ्लोर एरियाचा वास्तुपुरुष आहे. भवन असेल तर त्या प्लॉटचा वास्तुपुरुष आहे. मग ह्या ठिकाणी गडबड होते आणि मग आपण सांगतो ग्रहक्षेत्रामध्ये मला दार आहे तरी असं नाही आहे. मुख्य बल्ला सोपन ओपन असं आहे असं त्यांना वाटतं पण नेमकं तेच बंद असतं. तर ही जी बारकाईने जे अभ्यास करायचे ते टेक्निकल होते ते पूर्णपणे टेक्निकल होते आणि शास्त्र आणि टेक्नॉलॉजी दोन्हीचा उपयोग करत होते. कंपास शिकाय प्रत्येकाला आपण जो कंपास दिलेला आहे त्यावेळेस आम्हाला सापडलेला सगळ्यात चांगला कंपास आहे ज्याच्यातून तुम्हाला दिशा पण कळते बिलकुल डिग्रीज मध्ये कळते. तर हा अशा प्रकारे आणि हा लिक्विड बेस आहे म्हणजे त्यात ऑइल बेस कंपास आहे त्यामुळे त्यामध्ये मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव कमी असतो ॲक्युरसी वाढते. तर हे जे ज्यावेळेस होतं कारण एक जण सांगतो की 15 डिग्री शिफ्ट आहे तो असतो 0 डिग्री. तर हे जे दोघांच्या परीक्षणामध्ये निरीक्षणामध्ये जो फरक पडतो त्याप्रमाणे परिणामावर फरक होतो आणि मग एक वाक्यता राहत नाही आणि मग एक वाक्यता नसेल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही.
किंवा त्याला शास्त्र म्हणू शकत नाही आपण. एक त्यांचंच वाक्य आहे की एक प्रत्येक वास्तुतज्ञाची एक वाक्यता पाहिजे. घर एक आहे, पाहणारे 4 जण वेगळे आहेत आणि 4 वेगळे वेगळे उत्तर देतात, तर ते चुकीचं आहे. तर चौघांनी एकच दिलं पाहिजे ना. साखर जर खाली सगळ्यांना गोड लागली पाहिजे. तर हे जे प्रिन्सिपल आहेत हे सगळे ठासून मनात भरलेले आहेत. सगळ्यात आधी ओरिएंटेशन न पाहता आपण गोल वास्तू फिरून पाहून येतो, वरपर्यंत जाऊन येतो, पण ओरिएंटेशनच बिघडलेलं असतं, पाहिलेलं नसतं, नीट चेक केलेलं नसतं. ओरिएंटेशन नंतर सगळ्यात महत्वाचा स्लोप आहे, याच्याकडे दुर्लक्ष होतो. आज ही जर वास्तू पाहिली ही साऊथ वेस्ट कॉर्नरची आहे. साऊथ वेस्ट कॉर्नर वास्तू वाल्यानं सांगितलं की साऊथ वेस्टचा प्लॉट आहे, गेला तो नको घेऊ म्हणणार. पण ह्या वास्तूला नॉर्थला उतार आहे, एकच काम करतो. तर हे जे आहे आणि प्रत्येक वास्तूला प्रदक्षिणा मिळाली पाहिजे, प्रदक्षिणा झाली पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे नियम आहेत हे सरांनीच सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आज म्हणजे 31 वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या नियमाव्यतिरिक्त कुठलाही नियम कोणाकडून मला आलेला नाही, इव्हन ग्रंथातून पण आलेला नाही. त्यांनी कसं हे केलं असेल, त्यांना मी जेव्हा 91 पासून ओळखतो, 94 मध्ये मला जेव्हा लग्न झालं त्यावेळेस मी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर माझा इंजिनिअरिंगचा बिझनेस होता, कम्प्युटरचा बिझनेस होता ह्याच शहरामध्ये, आणि मी माझ्या साईडने बिझनेस करत होतो. ते करताना ज्यावेळेस मी पूर्ण मराठवाड्यामध्ये कम्प्युटरची सेवा दिली त्यावेळेस बोलता बोलता त्यांच्या लक्षात यायचं की हा फिरतो हो. मग एकदा असं बोलताना सांगितलं मला जगभर फिरायचं. मग त्यावेळेस त्यांनी ती वास्तुपुरुषाची कल्पना सांगितली, त्यावेळेस सांगितले पृथ्वीचा वास्तुपुरुष. मग त्यावेळेस खुश झालं, म्हणलं ह्या पृथ्वीच्या वास्तुपुरुषाला आपल्याला खुश करायचं आणि त्याच्यासाठी काम करायचं. तर हा जो बर्ड आय व्ह्यू आपला पाहिजे प्रत्येक वास्तू पाहताना, प्रत्येक परीक्षण करताना ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे की आपला एकदम एक थर्ड बर्ड आय व्ह्यू त्या ठिकाणी दिला पाहिजे. ती वास्तू कुठल्या शहरातली आहे, कोणत्या कोपऱ्यात आहे, कोणत्या दिशेत आहे. त्यानंतर त्या वास्तूचा एक वास्तुपुरुष मंडळ आपल्याला डिफाईन करायचं आणि त्या वास्तुपुरुष मंडळाचा परत भाग घ्यायचा. आता ह्या वास्तूचं जर पाहिलं तर आपण हे उत्तर ही उत्तर आहे आणि कुबेराचं स्थान उत्तरेला मध्यमध्येच आहे. कुबेर आहेतच तिथे आणि स्वतःचं कुबेर स्वरूप आहे, तर ते नक्कीच ती एनर्जी त्याच्यामध्ये येणार नसेल तरी. म्हणजे नॉर्थ बंद असताना सुद्धा एवढा 165 जणांचा हाऊसफुल जर हॉल औरंगाबादमध्ये हा कमी आहे आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या या ठिकाणी खूप कमी आहे. आपण पाहिलं संभाजीनगरचे 105 पैकी 16 जण होते. 90% बाहेरून येऊन हे सगळं करणं, तर हे त्याच्यात त्यांचं आकर्षण, त्यांची एनर्जी, त्या कुबेर तत्व या ठिकाणी पूर्ण आलेलं आहे. तर असे तत्व आपल्याला वास्तूमध्ये आणता आले पाहिजे. परत ते एक सांगायचे कोणालाही उपाय देताना त्याच्या मनातल्या वेदना समजून घ्या. जसं मंदिर आणि मूर्ती, मंदिर हे तसं त्याच प्रकारे शरीर म्हणजे आपलं मंदिर आहे आणि त्यातलं मन, त्याचं मन म्हणजे ती मूर्ती आहे. तर मंदिरामध्ये येणारी त्या मन किंवा सोल आत्मा त्यामुळे त्यात असते. तसं तू घरात गेल्यानंतर घरात राहणारे कोण आहेत आणि ते किती संतुष्ट आहेत किंवा त्यांची मानसिकता काय, त्यांचं मन कसं आहे हे ओळखून घेतलं पाहिजे. आता मनाच्या संतुष्ट, प्रत्येकाच्या संतुष्टीचा त्याचा स्वतःला एक अधिकार आहे. आनंदी राहण्याचा प्रत्येकाला एक अधिकार असतो आणि तो त्याला मिळालेले जे काय सिग्निफिकेंट असतात त्याचे. मग आपण जर अश्व पाहिलं तर त्याचे परिणाम देणारे जे ग्रह असतात त्याच्यामुळे असतो आणि वास्तू बघितलं तर दिशामुळे असतो. जसं आता उदयनी सांगितलं शापित वास्तू काय होते, शेवटच्या एका वाक्यात त्यांनी पूर्ण सांगितलं. शापित वास्तू तेव्हाच होते जेव्हा तुम्ही वास्तूच्या नियमांना तिलांजली देता, नियम पाळत नाही. जगामध्ये पृथ्वीवर कुठेही अंधार नाहीये. जेव्हा प्रकाश कमी होतो तेव्हा अंधार असतो. पृथ्वी सूर्य मावळला म्हणजे काय झालं, सूर्य दुसरीकडे सरकला, त्यांनी इकडं प्रकाश दिला नाही, तो त्या ठिकाणी अंधार आला. तर तसं आपल्यामध्ये कमी कधीच नसते. आपलं जी मूलाधारातून जी ऊर्जा निघते सहस्रार्थ गेली पाहिजे. तर ती ऊर्जा, त्या ऊर्जेची लेवल जेव्हा आपण आपली कमी असते तर त्यावेळेस आपल्याला सगळीकडे प्रॉब्लेम्स लक्षात येतात आणि ती लेवल जेव्हा वाढते त्यावेळेस आपल्याला सगळीकडे अपॉर्च्युनिटी दिसतात. तर त्याचप्रमाणे वास्तूमध्ये जर दिशांचा प्रभाव आपण नीट केला, एक फिगर आहे म्हणजे एकच फिगर, 4-5 फिगर मधून पूर्ण वास्तुशास्त्र त्यांनी समजून सांगितलं आहे. एक फिगर आहे, त्या फिगर मध्ये ओपन प्लॉट्सला आपण ॲरोनी दाखवलेलं आहे की 4 दिशातून आपल्याला प्रभाव आला तर काय होईल. तर कुठलाही प्रभाव
इव्हन नॉर्थचा ईस्टचा शुभ दिशाचा प्रभाव सुद्धा ब्रह्मस्थान क्रॉस करू शकत नाही. अनलेस सर आणखी तुम्ही साऊथ अँड वेस्ट जर ब्लॉक केली तर. म्हणजे काय आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आणायची असेल तर निगेटिव्हिटी रोखावं लागेल. हे एक प्रिन्सिपल आहे. मग पॉझिटिव्ह आणायची तर काय करायची, कुठून येते पॉझिटिव्ह देणार निगेटिव्ह उत्तरच आहे, पूर्वच आहे. पण दक्षिण आणि पश्चिमेची निगेटिव्हिटी रोखली तर ती उत्तर पूर्वेचा प्रभाव जो आहे तो साऊथ वेस्टच्या कोपऱ्यापर्यंत जाईल. हे जे असे जे नियम आहेत आणि अशा नियम वापरल्यानंतर आपण हे कुठलीही वास्तू शापित होणारच नाही. तर अशा प्रकारच्या नियमांचं जर नियोजन जर करता आलं तर ते वास्तूमध्ये तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड असेल आणि त्या रिझल्टचे परिणाम तुम्हाला हेच मिळतील. वास्तू पुरुषही तुम्हाला, कारण तोही कम्फर्ट होतो. ज्या ठिकाणी वास्तुपुरुष कम्फर्टेबल, राहणारे लोक कम्फर्टेबल आणि आपण त्याला कम्फर्ट करतो, त्यामुळे त्याचे ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात. लोकांना कम्फर्ट करत नाही, त्याचे ब्लेसिंग्स मिळतात. आणि त्याच्या ब्लेसिंग्समुळे जेव्हा तुम्ही विश्वव्यापी जर विचार करत असाल, आज मी तोच विचार करतो. जेव्हा मी इथं पुण्यात होतो, औरंगाबादला होतो, संभाजीनगरला होतो, तर एक 100-200 किलोमीटरपर्यंत माझा सगळा व्यवसाय चालायचा. पण आज मी पुण्यामध्ये आहे आणि म्हणजे गेले 19 पासून तर मी परदेशामध्ये 4-4 वेळेस जातो आणि 2002 पासून माझा प्रत्येक वर्षी परदेशातला दौरा आहे आणि तो केवळ वास्तूसाठी आहे. आणि म्हणजे व्हिजिटसाठी त्यांनी फीस दिल्यानंतर त्यांच्या तिकीट आल्यानंतरचा प्रवास केलेला आहे. तर असं हे करण्याचे दोनच कारण आहेत. एकतर वैश्विक वास्तू किंवा पृथ्वीला देवता मानून पृथ्वीचा एक आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि दुसरं विश्वभ्रमणकारीने जी ललिता त्रिपुर सुंदरी आहे तिचा एक आशीर्वाद मला मिळालेला आहे. आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला तिघांनाही, आम्ही तिघाही फिरत असतो. तर त्या आणि हे दोन्ही गोष्टी सरांनी मला ओढून आणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस मी ह्याच्यात नव्हतो, मला इंजिनियर आहे, इनपुट असेल तर आउटपुट मिळणार आहे, ह्या गोष्टी माहीत होते नाही. काही नाही करता नुसतं वाचून किंवा पूजा करून वगैरे ह्या गोष्टी मिळतील असं मला तरी माझा विश्वास नव्हता. आणि कष्ट केलेलं मिळत नाही तर हे करून कसं मिळणार. तर अशा प्रकारचा विचारचं मी पण त्याने अनुभव घेऊन पहा. त्यांनी अजून एक वाक्य मला सांगितलं होतं की ठीक आहे, मी तुम्हाला गुरुचं काम आहे की रामबाण तुमच्या हातात देणे, पण निशाणा तुम्हाला लावायचा. निशाणा चुकला याचा अर्थ रामबाण चुकीचा असा नाहीये. आणि मग कसा निशाणा लावायचा त्यांनी शिकवलं, त्याप्रमाणे प्रत्येक निशाणे व्यवस्थित लागत गेले. आणि आज 18 देश त्या ठिकाणी जाऊन वास्तूचं परीक्षण. आणि अजून एक मिथ आहे की वास्तू हे फक्त भारतासाठी आहे, एकदम चुकीचं आहे. जे शास्त्र ज्या फंडामेंटल्सवर असतात ते फंडामेंटल जिथे असतात त्या ठिकाणी ते शास्त्र त्याप्रमाणे तुम्ही उपयोगात आणू शकता किंवा त्याचा विचार करू शकता. तर याचे फंडामेंटल्स काय, वास्तुशास्त्र दिशांचं शास्त्र आहे. दिशा सगळीकडे सारख्या आहेत. जेव्हा तुम्ही उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर जाल त्यावेळेस फक्त दिशा तुम्हाला सारख्या दिसणार नाहीये, तर त्या ठिकाणी आपल्याला वास्तूसाठी कोणी बोलवणार नाही. दुसरं आहे पंचतत्व, 5 एलिमेंट्स. तर हे 5 तत्व, त्या 5 तत्वामध्ये जलतत्व, वायूवर अग्नी. आधी फक्त वायू होता, आकाशात फक्त वायू होता. वायूवर अग्नी, अग्नेर आप, त्यानंतर जलाची निर्मिती झाली. आपला पृथ्वी, त्यानंतर पृथ्वी. आणि मग पृथ्वीवर निर्मिती होताना देवतेने जे काय अलमाटी आहे त्यांनी निर्मिती करताना अशी व्यवस्था केली की पृथ्वी झाल्यानंतर सगळ्यात आधी औषधी वनस्पती आल्या, नंतर अन्नधान्याची निर्मिती झाली आणि नंतर जीव जन्माला आले. एवढं काळजीपूर्वक सगळं केलेलं आहे. तर अशा प्रकारचे संस्कार आपणही वास्तूमध्ये केले पाहिजे. नुसतं वास्तुशास्त्राचे नियम पाळणे याचा अर्थ मी तर समजतो की कारण त्याला वास्तू पुरुष म्हणून कल्पना दिलेली आहे, संकल्पना दिली आहे. तर वास्तू पुरुष म्हणजे एक हेल्दी बेबी. पण त्याच्यात जर तुम्ही गर्भसंस्कार केले नाही किंवा कुठले जे संस्कार सांगितलेले आहेत, शिलान्यास असेल, शंकुस्थापना असेल, गर्भसंस्कार असेल, रत्नदीप संस्कार असतील, तर हे जर केले नाही तर संस्कार विरहित बेबी आपण पाहतो. हेल्दी असतो पण संस्कार जर नसतील तर तो माणूस आयुष्यात काहीच करू शकणार नाही चांगलं. तर त्याप्रमाणे वास्तूला दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. वास्तूमध्ये नियम पाळले गेले पाहिजे, वास्तुपुरुषाचा जन्म होण्यापूर्वी, आणि त्यानंतर त्याच्यावर संस्कारही झाले पाहिजे. तर अशी जी शिकवण सरांनी दिलेली, तर त्या शिकवणीमुळं त्यांनी अजून एक सांगितलेलं की त्यांच्या कामाचा जाण्याचा जो आवाका होता, आजही आपण त्यांच्यासाठी ते इथं नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलो.
असाच एक 2013 साली पुण्यात कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस 1000 क्रॉस केले, आम्हीच होतो, त्याचे आयोजक आम्हीच होतो. पूर्ण 1000 सीट रिझर्व झाले होते. जसं त्यांनी काम केलं त्याचप्रमाणे पाटील सर आम्ही त्या ठिकाणी काम केलं होतं. 1000 लोकांचं निमंत्रण, त्यांना रजिस्ट्रेशन दिलं होतं. त्यानंतर येणाऱ्यांना एंट्री केलेली नव्हती आणि असा कार्यक्रम 2दा केला होता. एकदा उद्यान प्रसाद मध्ये आणि एकदा टिळक पार्क मध्ये. त्यांच्यासोबत खूप मला फिरायचं योग आला. म्हणजे आम्ही बसमध्ये गेलेलो, ट्रेनमध्ये गेलो, विमानात गेलो, 4-4 दिवस राहिलो. एका बेडवर आम्ही रात्री आराम केलेला आहे. इतकं असं ह्या एवढ्या याच्यामध्ये त्यांच्याकडून इतकं मिळालं आणि त्याच्याकडून काही गोष्टी मी कले नाही घेतली, कारण त्याचा तो स्वभाव मला कळला होता. ते सांगितलं तर विचारलं तर सांगत नव्हते. मग त्यांना थोडंसं कल्याणी घ्यायचं, जे सांगलं तेच एवढं मिळालं, मग तेच उचललं आणि तेच आज सगळीकडे वापरतो. पण आणि मग जेव्हा आम्ही काम केल्यानंतर त्याचा फील्डचा जो एक्सपिरियन्स फीडबॅक त्यांना देत होतो, त्या फीडबॅकमधून खूप गोष्टी शिकायला मिळायच्या. म्हणजे एका अँगलने आम्ही फीडबॅक घेत होतो, पण ते त्यातले 4 अँगल सांगायचे. असं नाही, याच्यामुळे हा रिझल्ट आला आणि तो अँगल आम्ही कधी शोधला नव्हता. अशा प्रकारे सर्वांगीण म्हणजे एकाच वेळेस 4ही दिशेने विचार करणे वगैरे ह्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत. आणि त्यांच्या याच्यातून एकच शिकलो की वास्तुशास्त्राचा जो प्रवास झालेला आहे, वास्तुशास्त्राच्या ग्रंथाची निर्मिती जी 18 ऋषींनी केलेली आहे सुरुवातीला, तर ती निर्मिती करण्याचं कारण जे आहे ते कारण पूर्वी पृथ्वीवर जे निवास करत होते लोक ते आधी उघड्यावरच होते, नंतर गुहेमध्ये राहायला सुरुवात केली, त्याच्या झाडावर राहायला सुरुवात केली, नंतर गुहेमध्ये गेली आणि गुहेमधून गेल्यानंतर मग घराची गरज पडली. मग गरज पडली तर त्यांनी सर्वात आधी मंदिर निर्माण केले आणि मंदिरामध्ये सगळे एकत्र असायचे. मंदिर जर जुने पाहिले तुम्ही, कंबोड्याचं मंदिर असेल किंवा इव्हन आता मी भुवनेश्वरला गेलो त्या ठिकाणी जवळपास 1000 मंदिर अजूनही आहेत गावामध्ये, टेम्पल सिटी त्याला म्हणतात. आणि त्या ठिकाणी आम्ही मंदिर जेव्हा पाहिले त्या मंदिरामध्ये वास्तुशास्त्राचे सगळे नियम आहेत. वास्तुशास्त्रामध्ये मंदिरासाठी फक्त वास्तुपुरुषाचा 100 पदाचा वास्तुपुरुष मंडळ वापरला जातो, पण त्या ठिकाणी नियम जे आहेत ते मनुष्यालयासाठी जे आहेत तेच मंदिर निर्माणसाठी आहेत. आणि त्या ठिकाणी तेवढं लक्षात आलं की आता जे पुरीचं जे मंदिर आहे, जगन्नाथपुरीचं मंदिर, त्या ठिकाणी जी पाकशाळा आहे ती बरोबर साऊथ ईस्टला आहे आणि त्या ठिकाणी आजही 56 भोग दिला जातो. आणि त्याच्यासाठीचं जे म्हणजे त्याला जी व्यवस्था केलेली आहे त्या भोगावर सूर्याची सुद्धा नजर पडू नये. इव्हन ते भोग घेऊन जाणाऱ्यांना आधी पूर्ण तृप्त केलं जातं, त्यांना भोजन दिलं जातं आणि नंतर त्यांना प्रसाद बनवायला सांगितलं जातं आणि ते प्रसाद घेऊन जातात. तर हे जे सगळे नियम आहेत पाकशाळेपासून भोजनशाळेपर्यंतचे, हे सगळे नियम मंदिरामध्ये सुद्धा आहेत. प्रत्येक मंदिराजवळ एक पुष्करणी असायची आहे, जुने जर पाहिले तुम्ही. आणि 2015 पासून 15ला आम्ही पहिल्यांदा कंबोडियाला टेम्पल सिटी टूर नेला, नंतर आता 2020 मध्ये लॉकडाऊन मध्ये हम्पीला आम्ही 5 दिवसांचा खूप छान ट्रिप केला. ते सगळ्यांचे फोटोग्राफ्स वगैरे होते माझ्याजवळ आणि त्याचे स्लाइड्सचं प्रेझेंटेशन मी दिलेलं आहे. याची जर ग्रुपवर टाकलं ते त्याच्यामध्ये टाकलं, त्यातले शेवटचे 6 इमेजेस जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारण कन्फ्युजन काय होतं की ज्या वेळेस वास्तू पुरुष आपण जेव्हा पाहतो चौकोनी पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये आहे, आणि जर तुम्ही नीट मंदिर पाहिलं, विचारपूर्वक जर मंदिर पाहिलं तुम्हाला कळेल की मंदिराचे कुठलेच नियम नाही, कारण चौकोनी मंदिर कधीच नसतं, चौकोनी मंदिर कधीच नसतं. तर हे का काही ठिकाणी त्रिकोणी आहेत, काही ठिकाणी कितीतरी कोण बाहेर आलेले आहेत, 16 असेल 64 असेल, काही ठिकाणी 360 कोण सुद्धा आलेले आहेत. 360 डिग्रीमध्ये सुद्धा मंदिर आहे. भुवनेश्वर जवळ हरिपूरला एक 64 योगिनीचं मंदिर आहे, त्यातल्या योगिनीच्या मूर्ती थोड्या भग्न झालेल्या आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा जे मंदिर आहे ते पूर्ण गोल 360 डिग्रीमध्ये आहे आणि फक्त पूर्वेला त्याला द्वार आहे. आणि त्या ठिकाणी आज 64 योगिनी आहेत. त्याच्यानंतर त्या मंदिराला छत नाही आहे. मग छत नसण्याचं कारण काय? कारण त्या ठिकाणची ती जी एनर्जी आहे ती एनर्जी एवढी जास्त आहे, किंवा त्या ठिकाणी साधना करताना साधकामध्ये जी एनर्जी येते ते एनर्जीचा त्याला त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे मंदिर जर पाहिले त्या वेगवेगळ्या शैली आहेत, त्याच्यानुसार प्रत्येक एरियात सापडणारा जो दगड आहे त्या दगडाच्या पद्धतीनुसार त्याची कलश वगैरे साईज त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे. तर शेवटच्या ज्या जर तुम्ही 6 इमेजेस पाहिल्या त्यातल्या
सध्या मी एका कार्यक्रमात रात्री लावतो, कार्यक्रमामध्ये आहे, तुम्ही रात्री फोन. त्या इमेजेस मधून आपल्याला आकार कळतील. त्याच्यामध्ये पंचतत्वाचे 5 आकारचे दिलेले आहेत. सगळ्यात आधी एक चौकोन आहे, नंतर सर्कल आहे, आणि चौकोन आणि सर्कल ह्यांच्या विशिष्ट अँगलमध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रायंगल्स तयार होतील. आणि त्यानंतर चंद्राकृती सर्कल आणि ट्रायंगलच्या मधून एक चंद्राकृती म्हणजे तुम्हाला एक त्या ह्याच्याप्रमाणे तो एक आकार त्या ठिकाणी मिळाला. आणि डॉट, तर स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, नंतर एक लोटस पेटल म्हणा, पेटलच्या आकाराचं किंवा चंद्र आकाराचं, आणि डॉट, ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये मंदिर तयार झालेले. मी त्या सिक्वेन्स जवळपास 108 स्लाइड्स आहेत. त्या 108 स्लाइड मध्ये हे सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं वास्तुपुरुषामध्ये ब्रह्मस्थानाला, वास्तुपुरुष मंडळामधला जो ब्रह्मस्थान आहे, ह्या ठिकाणी आपण मनुष्यालयासाठी ब्रह्मस्थान सोडून घराची बांधणी करतो. आणि मंदिरासाठी तुम्हाला ब्रह्मस्थानामध्ये करावं लागतं. पण ब्रह्मस्थानात केल्यानंतर फक्त ब्रह्मदेवताच त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट असं नाहीये. ब्रह्मस्थानामध्ये परत शतपथ वास्तुपुरुष मंडळ टाकायचं. कारण बरेच विद्यार्थी त्यांना आम्ही असं सांगतो, त्यांचा असं समजतो की फक्त ब्रह्मस्थानामध्ये जर वास्तुपुरुष मंडळ केलं, मंदिर केलं तर ब्रह्माचाच इफेक्ट असेल का? तसं नाहीये. परत त्या ठिकाणी शंकराचार्यांच्या पंचीकरण नियमाप्रमाणे पुन्हा त्यात वास्तुपुरुष मंडळ, प्रत्येक पदाचा सुद्धा वास्तुपुरुष मंडळ तुम्ही करू शकता. एवढा बारकाईने तुम्हाला वास्तुपुरुष मंडळाचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यातून तुम्हाला फीडबॅक घेत जावं लागणार. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस क्लायंटकडे तुम्ही जाता, जेव्हा काही उपाय केला असेल, का केला आणि त्याचा परिणाम मिळाला का, ह्या 2 गोष्टी जर पाहिल्या तर तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि त्या सक्सेस सोबत तुम्हाला बिझनेस पण मिळेल. जर तुम्हाला माहित नाही का करायचं, उपाय का करायचा, तर त्यावेळेस तुम्ही उपाय शक्यतो करू नका, कारण त्याचा परिणाम येणार नाही. उपाय करण्यासाठी आधी ठरवा की हा उपाय का करायचा आणि ते कोणत्या आधारावर मी करतो. त्या आधारावर बेसिक जे 5 स्टेप थेरी आहे वास्तूची, त्यामध्ये ओरिएंटेशन नंतर स्लोप नंतर शेप ऑफ वास्तुपुरुष मंडळ, त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ 9 डिरेक्शन्स, 9वी दिशा म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये जी ओपन टू स्काय ती दिशा, आणि इम्पॅक्ट ऑफ 5 एलिमेंट्स. या 5 गोष्टींचा विचार करून नंतर वास्तुपुरुष मंडळ ठरवा आणि मग तुम्ही त्याच्यावर उपाय करा. आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा सांगतो याला तपासा, तर ह्याला म्हणजे त्या व्यक्तीला तपासा, त्या पुरुषाला तपासा. तसं जेव्हा तुम्ही वास्तूला तपासता त्यावेळेस वास्तुपुरुष तुमच्या डोळ्यामध्ये क्लिअर पाहिजे, तुमच्या मनाप्रमाणे नाही, प्रॅक्टिकल पाहिजे, लॉजिकल पाहिजे. नाही मी सांगतो हाच वास्तुपुरुष मंडळ, मी सांगतो असं ठेवा, असं करा, असं नाही. आणि त्यानंतर दिशेचं परीक्षण निरीक्षण नीट व्यवस्थित करून ती दिशा ती फिक्स करा. कारण दिशेवर हे शास्त्र आहे. दिशा जर चुकली तुमची, जर नॉर्थ ईस्ट तुम्हाला वाटलं की या कोपऱ्यामध्ये आहे आणि ती नसेल, तर तुम्हाला ते परिणाम मिळणार नाही. कारण त्या ठिकाणी 32 म्हणजे खूप मायन्यूट आहे. एक 11 डिग्रीमध्ये तो प्रभाग बदलतो आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याचा परिणाम पण बदलतो. ठीक आहे, तर स्लाइडमुळं मंदिरावर जास्त आता नाही करता, कारण प्रत्येक स्लाइड समजून सांगायला मग ती स्लाइड समोर पाहिजे. तरी जर काही प्रश्न असतील त्या ह्याच्यावरचे तुम्ही प्रश्न विचारू शकता. मंदिरावरचे मंदिर निर्माणचे, मंदिराची शक्ती, एनर्जी, ही भारताबाहेरचे आधारावर जुने मंदिर, 100 वर्ष जुने मंदिराचं माझी व्हिजिट झालेली आहे. आता मी जे गेलो ह्या ठिकाणी ह्यावेळेस दिवाळीला डेड सी म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात म्हणजे सी लेवल पेक्षा 453 मीटर खाली. आपण सी लेवल एक नॉर्मल लेवल मानतो ना, सी लेवल पेक्षा 453 मीटर खाली असा तो भूभाग आहे. त्या भूभागावर तिचा एक मृत समुद्र झालेला आहे. तो आधी पूर्वी काळी समुद्र असेल, आता तो मृत आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपण जर असं आत गेलो, चालत गेलो, असं पडलो त्याच्यावर, आपण फ्लोट होतो. त्याचं पूर्ण शूटिंग मध्ये सगळं केलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा जाण्याचा योग आलेला आहे. त्याच्या जवळच येशू ख्रिस्ताला जी बाप्तिझम दीक्षा प्राप्त झालेली आहे ती जॉर्डन रिव्हर. आणि त्या जॉर्डन रिव्हर, ती रिव्हर अशी आहे की त्या ठिकाणी एका बाजूला रिव्हरच्या एका बाजूला इजिप्त आहे, एका बाजूला इस्रायल आहे, आणि एका बाजूला जॉर्डन, एका बाजूला इस्रायल आहे, त्या सीच्या दुसऱ्या एका टोकाला पॅलेस्टाईन. असा तो भूभाग, आणि तो पृथ्वीवरचा सगळ्यात लो अल्टिट्यूड असलेला भाग आहे.
असंच जेव्हा आपण हिमालयामध्ये वगैरे जातो, एकदम माउंट एव्हरेस्टवर तर नाही गेलो, पण वरच्या भागावर जेव्हा जातो त्यावेळेस एक एनर्जी वेगळी असते आणि ही एक एनर्जी वेगळी जाणवली. सोबत असल्यामुळं थोडं ध्यान वगैरेची एक सवय आहे आणि ध्यानासोबत आम्ही ह्या सगळ्या ऑगस्ट सायन्सचा प्रसार करण्यासाठी जे श्रीसी युनिव्हर्सिटीमध्ये आत्ताच ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे. त्या ठिकाणी वैदिक विजडम म्हणून एक डिपार्टमेंट तयार केलेलं आहे आणि त्या वैदिक विजडममध्ये वास्तू, ॲस्ट्रो, न्यूमरोलॉजी असे जे वैदिक न्यूमरोलॉजी तर असे जे 64 कला आहेत आणि 64 कला याच्यावर प्रसार करण्यासाठी एक मोहीम आम्ही उघडलेली आहे आणि त्या अंतर्गत 1000 फ्रीलान्सर म्हणजे जर कोणी संभाजीनगरचा त्या ठिकाणी फ्रीलान्सर ट्रेनर झाला तो फ्रीलान्स ट्रेनर संभाजीनगरमध्ये आपल्या घरी एका विद्यार्थ्याला शिकवू शकतो, हॉलमध्ये अशा 100 विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि त्याला ती युनिव्हर्सिटी मान्यता देते. त्याचं काम आता सध्या आम्ही करतो आणि आतापर्यंत 40 जणांचं त्या ठिकाणी फ्रीलान्सर म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण जे काय शिकलो, कारण जे वास्तुशास्त्र महाराष्ट्रात झालेलं आहे ते भारताच्या कुठल्या दुसऱ्या कोपऱ्यात नाहीये, अजूनही नाहीये आणि ते खूप वेगळ्या पद्धतीने मीडियाचा उपयोग करून नको त्या गोष्टी सांगून की ज्या ठिकाणी त्यांचे फंडामेंटल्स पाळले जात नाही पण बाकीच्या गोष्टींना महत्व दिलं जातं की किचन कहाँ रखना है, डस्टबिन कहाँ रखना है, कौन सा कलर देना है, काय पट्टे वगैरे असं अशी शिकवण सरांनी कधी दिलेलं नाही. ते नेहमी प्रत्येक गोष्टीला आधार सांगायचे आणि त्याप्रमाणेच करायचे. तर त्या प्रकारचं जे शास्त्र आहे हे शास्त्र घेऊन जाण्याची आपल्याला एक संधी आहे. आपण जगभर हे प्रसाराचं कार्य करू शकतो. तर ज्या ठिकाणी जातात किंवा कोणी काही मुलांच्या शिक्षणामुळे काही परदेशात जात असेल तर तिथे तुम्ही या प्रकारचा कोर्स घेऊ शकता. कोर्सला पूर्ण विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे युनिव्हर्सिटीला होतं आणि त्याला युनिव्हर्सिटी कोर्स तुम्हाला शिकवायचा असतो, युनिव्हर्सिटी त्याला सर्टिफिकेट देते आणि तो कोर्स असा आम्ही डिझाईन केलेला, त्याचा करिक्युलम असा आहे की प्रिन्सिपल सोबत तुम्हाला त्या ठिकाणी फंडामेंटल्स असाइनमेंट द्यायची असतात आणि त्यानंतर केस स्टडी कशी करायची. सपोज एखाद्या वास्तूचं परीक्षण करायचं तर 2-4 गोष्टी नाही आहेत, त्या ठिकाणी अशा 100 गोष्टी आहेत. डिमाइस एंट्री पासून ते वरच्या ओव्हरहेड टँक पर्यंत तुम्हाला जावं लागतं, परीक्षण करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून वास्तुशास्त्र असतं. कुठल्या एका गोष्टीचा वास्तुशास्त्राला परिणाम नसतो किंवा फक्त टाकी ओव्हरहेड टँक योग्य दिशेला नाही म्हणून त्रास होतो असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून अभ्यास करून परीक्षण कसं करायचं किंवा त्याचा सल्ला कसा द्यायचा हे सरांनी जे शिकवलं आणि अगदी ठाम आम्ही त्याच्या व्यतिरिक्त जाऊच शकत नाही. तर त्याबद्दल त्यांचा खूप ऋणी आहे, आभारी आहे. आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या वेळेस कधी काही ठिकाणी कन्फ्युज झालं आपल्याला साईटवर तर तुम्ही सरांचा चेहरा आठवा, त्यांचे विचार आठवा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्याच ठिकाणी लगेच तात्काळ मिळेल. खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे कारण त्यांनी पूर्ण आयुष्य कारण बाकी त्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळं पाहतो त्यांचं 99.9% हे वास्तू आणि ज्योतिष होतं आणि समाजासाठी स्वतःसाठी म्हणून होतं. तर ह्या प्रकारचा तुम्हाला अनुभव येईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपूर्ण होते. वेळ संपवलेला आहे. प्रश्न असतील तर काही मी उत्तर देऊ शकतो. कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारा. बरोबर हो नाही लयाला गेले ते प्रत्येकाची एक लाईफ असते. ते वाडे 100 वर्ष राहिल्यानंतर गेले नाही तिथं राहणाऱ्या लोकांचा मग त्याचा तेच सांगितलं पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं ना, त्याच्या सरांनी पण सांगितलं की त्या प्रत्येकाच्या जीवनावर फक्त वास्तूचा इम्पॅक्ट नसतो, सगळ्यात आधी असतो त्याच्या कुंडलीचा. त्याला त्या वास्तूचा योग कळाला ती दशा त्याला आपण दशा म्हणू शकतो. त्यानंतर दिशा आणि त्यानंतर त्याचे कर्म. आणि जर वास्तूचे दोष का तयार होतात तर काही कारणामुळे सपोज फॅमिली पूर्वीच्या काळी 4 लोक राहत असतील, आता 7 झाले, मग ते काय करतात एक रूम वाढवली, मग त्याच्या वास्तुपुरुष मंडळामध्ये जो चेंज होतो बदल होतो त्यामुळे तो त्रास होतो. काही कारणाने पाऊस येतं, पाणी होतं किंवा ड्रेनेज क्लीन नाही करू शकत म्हणून मग त्यांनी वरून शेड टाकला, मग ओपन दुष्काळ बंद केलं. तेव्हा हे बघा ज्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट असतील त्या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह कारण शोधा, तुम्हाला निगेटिव्ह सापडेल. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह शोधा.
तर तुम्हाला लवकर सगळं नीट व्यवस्थित कळेल की काय वास्तू आहे. तर त्याचं कारण जे आहे ते नवीन येणाऱ्या पिढीची दशा. ड्रायव्हर बदलला आहे बघा, गाडी असते, प्रॅक्टिकल उदाहरण देतो, गाडी असते, गाडी मी व्यवस्थित चालवतो, मुलीने नेली गाडी ऍक्सिडेंट केली, मग ड्रायव्हर बदलला म्हणून गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडीमुळे ऍक्सिडेंट नाही झाला. तर अशा प्रकारे त्या 100 वर्षाच्या पूर्वीच्या वास्तूमध्ये जो वास्तूचा कर्ता होता, वास्तू पुरुष आणि वास्तू स्वामी याचं एक रिलेशन आहे. ज्यांनी ती वास्तू बनवली आणि त्यांनी स्वतःसाठी बनवली तेव्हा त्याला चांगले परिणाम मिळाले. त्याचा सेकंड जनरेशनचे मुलं आले, त्यांना त्यांच्याबद्दल आदर होता, माझ्या वडिलांनी वास्तू बनवलेली. आज कित्येक फॅमिलीमध्ये आम्ही पाहतो वडिलांच्या प्रॉपर्टी आपण जपून ठेवतो, कारण तो एक आपला आदर असतो आणि आपला विश्वास असतो, त्यांनी जे केलं ते व्यवस्थित केलेलं आहे. पण तिसरी जनरेशन येते, नाही मला ही विकायची दुसरी घ्यायची, मला पार्किंगला जागा नाही, किंवा मला चांगल्या दुसऱ्या लोकल एरियामध्ये जायचं आहे. मग हे असे कारणं बदलतात आणि त्या कारणं बदलल्यामुळं तुमचा त्या ठिकाणी त्या लोक लयास गेले असं तुमचं म्हणणं ते बरोबर आहे. वास्तूमुळे नाही, दिशा बदलणार नाही. जर तुम्ही त्यात काही चेंजेस केले तर दिशा बदलणार नाही. तुमची दशा बदललेली, दिशा बदललेली नाही पण दशा बदललेली. पुढे येऊन बोला. हा बोला. त्याच्याही पेक्षा ना ते 2 कारण आहेत त्याला. एक, मंदिराचं पावित्र्य कमी जास्त झालं त्यामुळे त्याची एनर्जी कमी होऊ शकते. दुसरं, घेणाऱ्याची क्षमता. जसं आपण ॲस्ट्रोमध्ये सांगतो की ग्रहांचा परिणाम होतो. साधा ग्रह घ्या, सूर्य घ्या. सूर्याचा जर उष्णता सपोज आपण 50 डिग्रीमध्ये आपण बाहेर फिरायला गेलो तर सगळ्यांना चक्कर येणार नाही. कोण एन्जॉय करतील, कोणाला चक्कर येईल, कोणाला एकदम उष्माघात होऊन जाईल. तर त्याप्रमाणे आपली क्षमता ही पण कमी झालेली आहे. मंदिरात जाऊन आपण करणार काय, आपण फॅमिली सगळ्यांना मंदिरात जातो, पण सगळ्यांना मिळतं का? बालाजीला रोज 50,000 लोक जातात, पण 5,000 पाकिट पण मारले जातात. तर ही 2 कारण आहेत. एक, मंदिराची एनर्जी काही कारणाने कमी झालेली आहे, पावित्र्यामुळे त्याचे जे मंत्रोच्चार, त्याच्या ज्या विधी उपासना जे काय झालं पाहिजे दैनंदिन ते नाही होत त्यामुळं. आणि दुसरं जे आहे आपली क्षमता आपण कमी जास्त केलेली आहे. तर ह्या दोन्हीसाठी आमचं अजून एक आहे, आम्ही आता ह्या 2026 मध्ये टेम्पलवर 2 गोष्टी करणार आहोत. टेम्पल मॅनेजमेंटची एक कॉन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये मंदिर व्यवस्थापन असणार आणि एक दुसरं असणार मंदिर निर्माणमध्ये पुनर्निर्माणावर जोर दिलेला आहे. आता सध्या की आपल्याला नवीन नाही करायचे, पण जे आहे ते एनर्जी स्थळ, कारण मंदिर जे होते ते एनर्जी सेंटर्स होते, आता ते राहिले नाहीये. आपल्याला ते सेंटर परत एकदा चार्ज करायचे आणि ते सेंटर स्वरूपात त्या एरियामध्ये लोकांना काम उपयोगी झाले पाहिजे. आणि दुसरं जे आहे की मंदिर व्यवस्थापन हा पण एक खूप मोठा अनऑर्गनाइज एक सेक्टर आहे, खूप मोठा आहे. त्या व्यवस्थापनामध्ये साधं चप्पल स्टँड असेल किंवा फुलं असतील, म्हणजे आज संभाजीनगरमध्ये सुद्धा 200 ते 300 मंदिर आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये 10-20 हार लागतात, एक 2-2, 4-4, 5-5 किलो फुलं लागतात. हा सुद्धा एक खूप मोठा व्यवस्थापनामध्ये एक रोजगार होऊ शकतो. ऑर्गनाइज, नीट व्यवस्थित ऑर्गनाइज केलं तर. आणि तो एकाचं काम नाही आहे, हे 10-20 लोकांचं काम आहे. तर त्या याच्यातले हे सगळ्यातले ज्या मंदिर व्यवस्थापनामध्ये ज्या रोजगाराच्या संधी आहेत आणि त्याच्यामुळं आज मंदिराने काय दिलं मला, हे जर काही मिळालं तर मला कळणार आहे ना. तर मग अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी तिथपासून ते म्हणजे चप्पल फुलापासून तर त्याचा सॉफ्टवेअर पर्यंत हे याच्यावर चर्चा होणार आहे. आणि त्याच्यावरच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील आणि जो तो ज्याला जसं क्लिक होईल त्याप्रमाणे तो त्याच्यामध्ये सहभाग करून घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये सेवा म्हणून आमचं ब्रीदवाक्य आहे, लर्न, लीड अँड सर्व. आधी शिका, अनुभव घ्या आणि नंतर सेवा द्या. तर ह्या प्रकारे आम्ही काम करतो, खूप जोरात काम करतो. फ्रीलान्सिंग हे सगळं कोणाला काही म्हणजे युनिव्हर्सिटी तुम्हाला पेरोलवर घेत नाहीये, पण युनिव्हर्सिटीकडून चांगला अनुदान पण तुम्हाला मिळतं. जे काय फीस तुम्ही युनिव्हर्सिटीला देणार आहे त्याचे 40% तुम्हाला रिटर्न्समध्ये मिळतात. आणि एक चांगलं कार्ड तुम्हाला मिळेल की ज्या ठिकाणी तुम्ही सन्मानाने जाऊन त्याला युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करू शकता.
ठीक आहे. अशा प्रकारे आपण जी ही संस्कृती आहे, जी सरांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवलेली आहे, आपण शिकलेलं, आता आपल्याला लीड करायची वेळ आहे, सर्व करायची वेळ आहे. तर त्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आणि असे कार्यक्रम हे खूप मोठा उपक्रम, खूप स्तुती करण्यासारखा आहे. कारण हे शक्य नाही. आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती वेळ, किती पैसा, किती मनस्ताप होतो हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही फक्त एका ध्येयाने की मला या ठिकाणी 200 लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं, शिकवायचं, तर ह्या ध्येयाने प्रेरित होऊन तुम्ही हे केलं. खूप छान. या ठिकाणी सगळेजण भरभरून घेऊन जाणार आहेत. आणि सरांच्या बाबतीमध्ये मी आता एक लेख त्याच्यावर टाकतो, कारण आता जास्त हे नाही होणार, बोलता नाही येणार. आणि सगळ्यांनी, आपण सगळ्या वक्त्यांनी एक त्यांच्या व्यक्तिमत्वावरचे लेख टाकले पाहिजे. कारण वास्तू आता सगळ्यांना माहीत आहे, पण त्यांनी त्यांची शिकवण काय होती, त्यांना काय शिकवायचं होतं, त्यांचे सूत्र काय काय होते, हे सगळ्या सूत्रावर एक लेख तयार करून आणि त्या लेखाचा जोशीबाई ते कंपायलेशन करतील आणि चांगलं करून ते आपल्याला देता येईल की गुरु मार्गदर्शन हे कसं असावं, गुरुकडून कसं मिळावं. आणि ती एक आपली एक चांगली शिकवण घेऊ आपण. पुस्तक काढता येईल त्याच्यावरचा एखादा एका दिवसाचा परत एक अधिवेशन घेऊ आपण आणि त्याप्रमाणे हे कार्य पुढे नेऊ. ओके, धन्यवाद. काही लोकांच्या घराच्या शेजारी मंदिर असतात, काही अॅनिमल्स भेटले. मला काय आशुष मंदिर आहे का? दुसरा प्रश्न जर तुम्हाला आहे मॅनेजमेंट आपल्या दरवाजेच्या समोरच कन्सिडर केला जाऊ शकतो का? आपल्यावर दुष्परिणाम काय असेल, त्याला टाळायचं असेल तर काय करता येईल? सर, अजून एक प्रश्न होता. मला ते प्रश्न आधी विचारा, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मंदिर तुम्ही सांगितलं, मंदिर कोणी बांधावं? इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, ज्याची इच्छा आहे त्यांनी मंदिर बांधावं. आपण घरामध्ये मंदिर बांधतोच. मला जर समाजासाठी बांधायचं असेल तर समाजासाठी मंदिर बांधावं. बऱ्याच ठिकाणी काही वेळेस असा प्रश्न आला, काही ठिकाणी उत्तर मिळालं नाही, पण काही जणांचं उत्तर मी मान्य केलेलं आहे. जसं जगद्गुरू शंकराचार्य काची कामकोटीचे जयेंद्र सरस्वती होते, त्यांचा पैठणमध्ये चातुर्मासाठी निवास असायचा. संभाजीनगरला खूप वेळ जायचे. एकदा खैरे साहेबांकडे आले तर त्यावेळेस आमची भेट झाली. त्यावेळेस मी हा विषय 2003-5 मांडला असेल आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मंदिर बांधायला काही हरकत नाही. मी सुद्धा श्रीयंत्राचं एक मंदिर बांधलेलं आहे. सरांनी त्या ठिकाणी मगिरवार सरांची असते जयंती झालेली आणि ती आत्ता झालेली. म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता नसताना सुद्धा आम्ही त्यांना घेऊन फोर्सफुली घेऊन त्यांना गाडीमध्ये आराम करायला दिलं, बसवलं एसी लावून. आणि ऊन असताना आणि दुपारपासून ते रात्री 8-9 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला. आणि त्या दिवशी सुद्धा त्यांनी अजून एक वेगळं सूत्र दिलं आम्हाला की रत्नदीप संस्कार हा पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त 9 ठिकाणी आहे, पण आम्ही 10 ठिकाणी करतो. 10वं जे रत्न त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे ते ग्रक्षत पदामध्ये, पृथ्वीधर पदामध्ये, त्या ठिकाणी सगळे धनधान्य संपत्ती. म्हणजे त्यावेळेस आम्ही ते एक चांदीचा मोठा कलश होता, तो पूजेसाठी आणला होता. त्याच कलशामध्ये प्रत्येकाची करन्सी जमा केली. ह्या मंदिराच्या निर्माणासाठी जे काय 1 रुपया, 5 रुपये, 100 रुपये आणि वेगवेगळी करन्सी, म्हणजे इंडियन, इंटरनॅशनल, त्या सगळ्या करन्सी त्या ठिकाणी ठेवून तो त्या ठिकाणी कलश स्थापन केलेला आहे. म्हणजे रत्नदीप संस्कारमध्ये 9 ठिकाणी न करता 10वं ठिकाण जे आहे ते पृथ्वीधर कप्प्यामध्ये करायला सांगितलं. ते सूत्र त्यांनी शेवटी जाता जाता आम्हाला ते पण एक शिकवलेलं आहे. तर मंदिर हे कोणीही बांधावं, ज्याची इच्छा असेल त्यांनी बांधावं. स्वतःपुरता तरी आधी सुरुवात करावी. घरामध्ये एनर्जी पाहिजे. जसं मी सांगितलं, शरीर आणि आत्मा, तसं मंदिर आणि मूर्ती. मंदिरामध्ये जर मूर्ती नसेल तर त्या मंदिराला काहीच अर्थ नाही. हंपीला तुम्ही पाहिलं असेल, बरेच मंदिर असे ऍक्च्युली ती मंदिर निर्माणाची कार्यशाळा होती, तर सगळे प्रॅक्टिकल केलेले. ते काय रिअल मंदिरच नाहीये, पण मंदिर कसं बांधलं गेलं पाहिजे हे शिकवण्यासाठी त्यावेळेस त्या ठिकाणी हंपीला हे सगळे केलेले 100 मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि काही क्वचित मंदिरामध्ये त्या ठिकाणी मूर्ती आहे. तर जसं मंदिरामध्ये मूर्ती नसेल तर ते काहीच त्याला अर्थ नाहीये, तसं घरामध्ये पण देवघर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि त्या देवघरामध्ये पण नुसतं देवघर आणून सुशोभित करणं हेही चुकीचं आहे. त्यामध्ये एनर्जी देणारे देवता पाहिजे.
तर त्या देवता कोणत्या कशा तुम्ही तुमच्या जाणकाराकडून करून घ्या. माझ्या मंदिरामध्ये तर फक्त एकच आहे, श्रीयंत्र आहे आणि मी श्रीविद्या उपासक आहे. 2000 पासून करतो आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. प्रत्येक त्या देवीची 1000 नावं, प्रत्येकाचा वेगळा आशीर्वाद मला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आणि शीघ्र फलदायी. तर प्रत्येकाने आपल्या घरात मंदिर ठेवलंच पाहिजे. दुसरं शक्य झालं तर समाजासाठी सुद्धा मंदिर तयार केलं पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यासाठी मंदिर केलं म्हणजे पूर्वीच्या काळी राजे महाराजे काय करायचे, त्यांना वेळ नव्हता, ते करू शकत होते, लढाईवर जायचे, सगळं करायचे, पण त्यांना सुद्धा पुण्याची गरज होती. मग त्यांनी मंदिर निर्माण एवढ्यासाठी केले कारण ते त्यांच्या मालकीचे होते. मग जो कोणी जायचा तिथे पूजा करायचा त्याला तर जे करायचं ते तर मिळतच होतं, पण त्याचं श्रेय त्या राजाला मिळायचं. तर अशा प्रकारचा विचार करून तुम्ही सुद्धा समाजासाठी काहीतरी मंदिर निर्माण करू शकता. नाही मंदिर निर्माण पुनर्निर्माणमध्ये सहयोग द्या, नाही तर टेम्पल मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनामध्ये तुम्ही थोडंसं लक्ष घाला. त्याची जी सेवा आहे म्हणजे कसं आहे, आपण काय होतं की खूप विचार प्रकट झालेला आहोत. जेवढा जास्त विचार करतो तेव्हा आपण आपला काहीतरी विचार करतो आणि मी खूप सेवा करतो, असं करतो तसं करतो. तर त्यापेक्षा डायरेक्ट सेवा अशा ठिकाणी द्या जिथून लोकांना काहीतरी मिळतं. तर अशा प्रकारे तुम्ही मंदिरासाठी योगदान देऊ शकता, कोणी देऊ शकता आणि त्याच्यात काही दोष नाहीये. उलट तुम्हाला आज द्यायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या, तुम्हाला त्यातून काहीतरी मिळालेलं असणार. रामदास सर आता विश्लेषण करतील. ते आपले सत्राध्यक्ष आहेत आजचे, नाशिकवरून आलेले आहेत. तर श्रीनिवास रामदास सरांना मी विनंती करते की तुम्ही प्रत्येक वक्त्यावर आपला भाष्य करा. कॅमेरा फिरवा लागतो. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि वैदिक वास्तुशास्त्राचे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कैलासवासी मोगीजवार सर यांच्या पुण्यस्मरणार्थ गुरुश्री प्रिया मालवणकर आणि अत्रेय ज्योतिष आणि अध्यात्म संस्था यांनी हे जे स्नेह मेळावा ज्योतिष आणि वास्तुतज्ञांचा आयोजित केला आणि त्यामध्ये मला इथं सत्राध्यक्ष म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदाच सर्वांचे आभार मानतो. व्यासपीठ अतिशय स्ट्रॉंग आहे, आदरणीय व्यासपीठ. उपस्थित माझे गुरुवर्य श्री नंदकिशोरजी जकातदार, इथं उपस्थित नसणारे परंतु ज्यांनी संदेशातून आपला आशीर्वाद इथं पाठवलेला आहे असे विजय जकातदारजी, इथं उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वास्तु ज्योतिष तज्ञ शिक्षक अभ्यासक बंधू भगिनीनो. आज चंद्र मूळ नक्षत्रात आहे, मूळ नक्षत्र केतूच आहे, ताईंच सुद्धा आहे, धनु राशीत आहे. धनु गुरुचे सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळं चंद्र केतू आणि गुरु पारंपरिक शास्त्राचे कारक ग्रह हे तिघही एकत्र आलेले आहेत. लग्न सध्या जे चालू आहे ते कुंभ लग्न चालू आहे, म्हणजे तिन्ही ग्रह लाभस्थानात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा इथे जो ज्योतिष वास्तू मेळावा आहे, या मेळाव्याची केतूच्या कारकत्व जे आहे ते ध्वज, या मेळाव्याची ध्वज डौलाने फडकत राहणार हे इथं नक्की केलेलं आहे. वाणी स्थानामध्ये शनी आहे, म्हणजे माझ्या बोलण्यावर टॅक्स लागलेला आहे. काहींनी माझ्या बोलण्याची वेळ कमी करून टाकलेली आहे आणि मी कमीच बोलणार आहे. षष्ठ स्थानामध्ये गुरु आहे, म्हणजे त्या गुरुची शनीवर दृष्टी आहे, म्हणजे मी कमी बोलावं पण व्यवस्थित बोलावं हे तो सुचवतोय आणि त्याच्यामुळे तुमची चिडचिडी होणार नाहीये. तो कॅमेरा क्रॉप झाला. आपलं कोणतंही शास्त्र जे आहे हे स्थान महात्म्य आणि काल महात्म्य याला फार महत्व देतं. त्यांनी पहिल्यांदाच विषय घेतला कुबेर उपासना, हा त्यांचा सिद्धास्त विषय आहे आणि त्यांनी एक स्थानाचं नाव सांगितलं कुबेर भंडारी, जे गुजरातमध्ये गुरुडेश्वरच्या शेजारी आहे. अनेक ज्योतिषी वास्तुतज्ञ तिथं नेहमी जात असतात. मला ते पहिल्यांदा समजलं, माझं तिथं जाण्याचा वेळ आला. विशेष म्हणजे
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या ग्रह लक्ष्मीला घेऊन तिथं जाण्याचा मला योग आला आणि सांगायला आनंद वाटतो की त्याचा लाभ मला इतका चांगला झाला की प्रत्येकाने तिथं जावं आणि दर्शन घ्यावं. ताईने जे सांगितलं तंतोतंत 100% खरं आहे. सर्वच भक्तांनी त्यांच्या भाषणामध्ये इतके छान मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्यांच्यात एक वाक्यता होती की ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या दोघांनी हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. वास्तूचं ज्ञान जेवढं महत्वाचं आहे तेवढं ज्योतिषही महत्वाचं आहे, कारण जन्म पहिल्यांदा झालेला आहे, म्हणजे प्रारब्ध पहिल्यांदा ठरलेला आहे आणि त्या जीवाला राहायला जागा वास्तू मिळालेली आहे. हे दोन्हीही तेवढंच महत्वाचं आहे. एक ज्योतिष आणि वास्तू याबद्दल माझी एक मार्गदर्शन करणारी 4 स्टेप थिअरी आहे. फार गुंतागुंतीची नाही आहे, अगदी साधी थिअरी आहे. पहिलं म्हणजे मार्गदर्शन. म्हणजेच काय, कुंडली असो किंवा वास्तू असो, आपलं ऑब्झर्वेशन, त्यांचं योग्य निरीक्षण करायचं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कशा आहेत, पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत, निगेटिव्ह पॉइंट काय आहेत, हे त्या व्यक्तीला व्यवस्थित सांगणं. दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन, म्हणजे त्यांनी या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढवण्यासाठी आणि ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन. तिसरं म्हणजे काउन्सिलिंग, कारण हे नुसतं सांगून चालत नाही. डूज डोंट्स, वेगवेगळे अनुभव, उदाहरणं हे त्यांना सांगावे लागतात. आणि चौथं म्हणजे उपाय, रेमेडीज. रेमेडीज तर कराव्या लागतातच, पण सगळ्याच गोष्टी रेमेडीजने होतात असंही नसतं. त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. वास्तुशास्त्राची वास्तुपुरुषाची निर्मिती कशी झाली हे सर्वांना माहीतच आहे. वास्तुपुरुष हे वास्तुशास्त्राचं संविधान आहे. त्याच्या निर्मितीतच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. अंधकासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला, इतका उन्मत्त झाला की त्याने महादेवांच्या प्रिय पत्नीवर अधिपत्य सांगितलं. त्या अधिपत्यामुळे महादेवांना इतका क्रोध आला की त्या क्रोधामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि त्या अश्रूने एका जीवाचं रूप घेतलं आणि तो रूप म्हणजे वास्तुपुरुष आहे. हे रूप आलेलं कशातनं, एका स्त्रीच्या अपमानातून, आणि स्त्रीच्या अपमानाने पुरुषाला झालेल्या क्रोधातून आलेलं आहे. वास्तुशास्त्राचे उपाय केलेच पाहिजेत, पण त्याबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वस्तूमध्ये आपण राहत आहोत त्या वास्तूमध्ये असणारी स्त्री, मग ती आजी असो, आई असो, पत्नी असो, मुलगी असो, बहीण असो, सून असो, यांचा कधीही अपमान व्हायला नको. त्या वास्तूत राहणारे पुरुष, मध्ये आजोबा असो, वडील असो, भाऊ असो, मुलगा असो, कोणी असो, त्यांना क्रोध यावा असं घरच्या लोकांनी वागायला नको. कदाचित या गोष्टी अलीकडच्या काळात उलट्याही होऊ शकतात. स्त्रियांना क्रोध येऊ शकतो आणि पुरुषांना अश्रू येऊ शकतात. पण यातनच त्या वास्तू पुरुषाची निर्मिती झाली आहे आणि जेव्हा जेव्हा तो या वास्तूमध्ये क्रोध आणि अश्रू पाहतो त्यावेळेला तो ऍक्टिव्ह होतो. आणि तुम्हाला कथेनुसार माहित आहे, वास्तू पुरुषाची भूक ही प्रचंड भूक आहे आणि तो एकदा ऍक्टिव्ह झाला मग घरातील सगळ्यांना स्वाहा करायला सुरुवात करतो. म्हणून इतर उपायांच्या बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. पण माझे वडील मला नेहमी सांगायचे, घरातील लक्ष्मी तिच्या डोळ्यात कधीही पाणी यायला नको. ती समाधानी राहिली, आनंदी राहिली, सुखी राहिली तरच हे घर आनंदी आणि सुखी राहू शकेल. तुम्ही कितीही उपाय करा, पण या जर गोष्टी केल्या नाही तर त्या उपायांचा उपयोग होणार नाही. समाधान सूत्रधार मध्ये सांगितलेली 81 पदाची वास्तू, त्यामध्ये चारी दिशेला दिलेले द्वार 8 चौक 32 द्वार आहेत आणि त्यातले उत्तरेकडचे 3 शुभद्वार, पूर्वेकडचे 2, पश्चिमेकडचे 2 आणि दक्षिणेकडचे 1.
आता एकूण सगळे म्हणून 8. आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतोय. जरी पूर्वेकडचं द्वार मिळालं तरी ते सोम, भल्लाट आणि मुख्य याच्यापैकीच मिळेल का? नाही मिळणार. प्रत्येकालाच मिळणार नाही. फार कमी वास्तूमध्ये तर मिळतच नाहीये ते. त्याच्यामुळे जर काही दोष आहे, दक्षिणेकडे द्वार आहे, जर काही दोष आहे, उपाय करून घ्या, पण ती गोष्ट डोक्यातून काढून टाका. बऱ्याच वेळेला बघा, जसं एखादं ऑपरेशन झालं की घरी येणाऱ्या प्रत्येकाला ऑपरेशन कसं झालं, किती शस्त्रक्रिया, किती टाके पडले, सगळं हे सगळं आपण जे सांगत बसतो तसंच वास्तुशास्त्राच्या बद्दल सांगत बसतो की आमचं असं असं होतं, पण आम्ही सरांना बोलवलं, त्यांनी काही उपाय सांगितले आणि हे केले. हे अजिबात करू नका. कारण तुम्ही ज्या ज्या वेळेला त्या गोष्टींचा उच्चार करणार आहात तितकी ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाणार आहे. आणि मग तुम्ही किती उपाय करो, ते त्या उपायाचा फायदा तुम्हाला होणार नाही. उपाय करा, विसरून जा. दक्षिणेकडे दरवाजा आहे, चांगला नाही आहे, पण तुम्ही उपाय केले. घरातून बाहेर पडताना नेहमी डोक्यात घ्या की माझ्या घरातल्या गृहक्षत या भव्य दरवाजातून मी बाहेर पडत आहे. घरामध्ये प्रवेश करताना नेहमी घरातल्या प्रत्येकाने डोक्यात घ्यायचं की माझ्या घराच्या गृहक्षत या शुभ महादरवाजातून मी आत येत आहे. आणि हे जर आपण दररोज बोलत राहिलो तर ही गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते. घरातल्या सगळ्यांनी असं केलं तर त्या दरवाजाचा काहीही त्रास होत नाही. हा अनुभव आहे. म्हणजेच सतत सतत त्या गोष्टी करू नका. उपायांचं स्वागत नेहमीचा उपाय केलेच पाहिजेत, पण त्या उपायांच्या बरोबर घरातलं वातावरण या पद्धतीने ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते आपल्या हातात आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेला तज्ञाची मदत मिळायला पाहिजे असं अजिबात नाही आहे. हे आपण करू शकतो. बऱ्याच घरात आपण बघतो स्वयंपाकघरामध्ये पुरुष आला की स्त्री हॉलमध्ये जाऊन बसते, हॉलमध्ये स्त्री आली की पुरुष बेडरूम मध्ये जाऊन बसतो. कसं काय? तुम्ही कितीही तज्ञांना या सरांना बोलवा, या सरांना बोलवा, कितीही उपाय करा, त्या वस्तूमध्ये याचे परिणाम मिळणार नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून आपल्याला पुढं गेलं पाहिजे. ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीचा जर एकदम अतिशय चांगल्या प्रकारे आपण समन्वय राखून जर लोकांना मार्गदर्शन केलं तर ते लोकांच्या नक्कीच कल्याणाचं आणि हिताचं ठरणार आहे. आणि ही सगळी शास्त्र आपल्याला देण्याच्या पाठीमागे ऋषींचा हाच मुख्य हेतू होता की त्यांना एक कल्याणकारी समाज निर्माण करायचा होता. या समाजातली प्रत्येक व्यक्ती त्याचं जर कल्याण झालं तर या समाजाचं कल्याण होणार आहे. या समाजाचं कल्याण झालं तर या देशाचं कल्याण होणार आहे आणि या देशाचं कल्याण झालं तर सगळ्या विश्वाचं कल्याण होणार आहे. एवढा मोठा हेतू त्याच्यामध्ये होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला ही शास्त्र दिलेली आहे. आज येथील हा प्रत्येक जण तज्ञ आहे. माझे विचार मला जे योग्य वाटलं, माझ्या जे अनुभवात आलं ते विचार मी आपल्या समोर मांडले आणि मला हे मांडायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. मी सांगते त्याप्रमाणे जेवायला जायचं. अर्ध जण खाली जातील, अर्ध जण वर जातील. आधी यांचा सत्कार होईल आणि जे सेलिब्रिटीज आहेत, वयस्कर माणसं, त्यांना आधी खाली जाऊ द्या. प्लीज. मी सांगते तुम्हाला, जे सरांचा वगैरे सत्कार करतील ते जे सत्राध्यक्ष आहेत, प्रमुख वक्ते, समारोप अतिथी आहेत, मुख्य अतिथी पुरस्कार विजेते आहेत, ते खाली जेवायला जातील. ज्यांना टॅग बांधलेले आहेत हाताला ते खाली जातील जेवायला. बाकीचे ज्यांना कुपन्स दिलेली आहेत ते जेवायला वर जातील. पहिल्यांदाच सगळ्या प्रमुख पाहुण्यांना वगैरे जाऊ द्या, मग हळूहळू उठा आणि 2:15 मी चालू करणार आहे आणि सगळं वेळेत होत आहे. तर प्लीज तुम्ही लवकर या, नंतर तुम्ही गप्पा मारा. जरा थांबा. आता अध्यक्षीय भाष्य दिलं ते माननीय श्रीनिवास रामदास. ते स्वतः लोकप्रिय ज्योतिष शिक्षक आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेशी ते संलग्न आहेत. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक या संस्थेचे ते संस्थापक. अत्यंत वाखाणण्याजोगं वक्तृत्व आणि ज्योतिषाचा तौलनिक अभ्यास
विश्वास हे त्यांचं एक वैशिष्ट्य. सर, आता तुम्ही सांगितलं की वास्तूची चांगली स्पंदनं मिळवायची असतील तर घरातल्या स्त्री तत्वाला समाधानी ठेवा आणि काही छोट्या छोट्या सूचना तुम्ही ज्या केल्या की ग्रहद्वारातून बाहेर जाताना आणि बाहेर येताना आपली स्पंदनं चांगली ठेवा, याचा नक्कीच चांगला वापर होईल. अगदी आज घरी जाताना पासूनच हे मी तर नक्कीच करेन. धन्यवाद सर आपल्या या अमूल्य मार्गदर्शनासाठी. आणि मी आता विनंती करणार आहे श्री उज्ज्वल पावले यांना, त्यांनी कृपया या सत्राचे अध्यक्ष माननीय श्री श्रीनिवास रामदास यांचं स्वागत करा. या सत्रातले वक्ते माननीय सुनील घैसास यांचं स्वागत करण्याची विनंती मी करणार आहे श्री अरविंद पांडे यांना. जो बोली बैठो समझा ना, अभी आपके हस्ते सरकार है. नहीं यानंतर माननीय डॉक्टर उदय कुलकर्णी यांचा सत्कार करण्याची विनंती अभिजित देव सरांना. आणि यानंतर श्री नरेंद्र उमरीकरांचं स्वागत करण्याची विनंती अभिजित देव यांना. आणि पुणे इथल्या समर्थ ग्रहवेद ज्योतिष संस्थेच्या वतीनं अंजली पोद्दार यांच्या हस्ते गुरुश्री प्रिया मालवणकर यांचा सत्कार या ठिकाणी. सांगितलं मंदिरासाठी आणि ह्याच्याबद्दल बोलू आपण. मित्र जीवांचे ज्योतिष अभ्यास मंडळ नवीन नाशिककडनं बाक्स प्रियताईंचा सत्कार करत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. थांबा जरा 2 मिनिटं नका हो माझं सत्कार. तुमचा नाही करत, तुमच्यातल्या गुरुतत्वाचा सत्कार करतो. डॉक्टर खाली जेवायला येते थांबा. तुम्ही खाली जा.
सध्या संभाजीनगर पुण्याचं ऑफिस लॉकडाऊन मध्ये बंद केलं. अच्छा. कारण तिकडे काही कारण आदिशक्ती मंदिर या संस्थेच्या चारुशिला कांबळे करताय दुसऱ्यांचा सत्कार. नाही, तिथे माझ्या बहीण आपण ते मागच्याकडे होतं ना आपण. आता भोजनासाठीची विश्रांती आहे. 2:15 वाजता सर्वांनी सभागृहात हजर राहा. त्यामुळे आपल्याला वेळेत कार्यक्रम सुरू करता येईल.